नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपण सगळे एकत्र आलो आहोत हसण्याच्या निमित्तानं. तर ज्यासाठी एकत्र आलोय त्या शुभ कार्याला प्रारंभ करूया, अर्थात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, लवकरच बाप्पाचं आगमन होणार आहे. सगळीकडे दर्शनासाठी लोकांच्या रांगा लागणार आहेत आणि अशाच एका रांगेतला धमाल प्रसंग दाखवायला आता आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. लाईनीत भाऊ मध्ये होय, भाऊ मध्ये होय, नीट. अरे बापरे, कार भाऊ तू गणपती पाहायला आला का मिस्टर इंडिया? तू काबरा असतोय? दर्शन घ्या आणि गुपचूप घरी राहा. हा नीट उभे राहा, लाईनीत उभे राहा. अरे तुम्ही कोरोना अजून गेला नाही ना, सुरक्षित अंतर ठेवा जरा. हा चला लांब व्हा, शिस्तीत दर्शन घ्यायचं, मस्तीत नाही. नीट उभे राहा. ताई ताई ताई, अरे कुठे मध्ये घुसते तू? नाही ती मध्ये नाही घुसत, ती इथेच होती. अरे नाही ना, माझ्या समोर घुसली मध्ये. नाही इथे पाणी आणायला गेली होती ती. फक्त असं 8-8 तास लाईनीत उभं राहायचं उन्हात अनात. पाणी पण नाही आणायला जाऊ शकत का? आता फक्त पाणी घेऊन आली आहे ती. अरे पण मी 2 तास झाले इकडे लाईन लावतोय, मला तर नाही दिसली ती. तुम्हाला 2च तास झाले, आम्ही 8 तास उभे आहोत. अरे बापरे, काय सांगताय? होती ही इथेच होती, मी बघितलं हिला मगाशी. नक्की होती? पहा बरं काय आहे, म्हणजे मागच्या प्रॉब्लेम नाही तर आम्हाला बी काय प्रॉब्लेम राहणार आहे की नाही? जाऊ दे. काय गॉगल घालून आला तू? काय आहे, जत्रा पाहायला आला का गणपती पाहायला आला तू? गॉगल वरून छछोरात वाटतोय तू. घुसले असेल तर त्यांना बाहेर. एक मिनिट मी बोलतोय 2 मिनिटं थांबा ना. आरडाओरडा करणं का, शांततेत दर्शन भेटी सगळ्यात. ताई त्या यांच्या बरोबरच होत्या, पहिल्यापासून उभ्या त्या ताईंना काही प्रॉब्लेम नाही आहे. असं नका करा, मी मध्ये सोडणार नाही कोणाला, काळजी नाही करायची. हा चला लवकर लाव रे. थँक्यू. नाही ठीक आहे, हरकत नाही. नाही हो, आजकाल कोणी कोणाची मदत करत नाही अशी. त्यात अशी गर्दी म्हटलं की धक्का देऊन बाहेर काढतील एक वेळ, पण मदत खरंच थँक्यू. अहो देवाच्या दारात मदत नाही करणार तर कुठे करणार? आणि तो आहे ना, तो बघतोय सगळं. हो पण आपण कधी बघणार ना त्याला? 8 तास झालेत, कंटाळा आलाय ना. खरंच ओ दादा, काय दर्शन देणार आहात का नाही बाप्पाचं? होणार 8 तास झाले आम्ही इथेच थांबलोय. ताई जरा दमानं घ्या. तो बॉलिवूड ऍक्टर नाही का, ऋत्विक कपूर, तो आलाय. ऋत्विक कपूर आलाय, त्याच्या पायी ही लाईन थांबवली मध्ये गर्दी होऊ नये म्हणून. हो का? मग त्याचा डिवोर्स झाला ना आता. मग आता कसला नवस बोलायचं त्याला? अरे हे बॉलिवूडचे ऍक्टर लोक काय नवरा बायकोसाठी येता नाही, त्यांना ते भेटून जाता आपोआप. त्याच्यासाठी नवस करायची गरज नाही त्यांना. ते पिक्चर हिट व्हायचा नवस करायला येता इकडे. कुणाचं काय मी आपल्या मुलीचं लग्न व्हावं म्हणून नवस बोलायला आली आहे. अय्या तुम्ही पण का? अहो मी पण, म्हणजे माझी मुलगी, तिच्या लग्नाचा नवस बोलायलाच आले मी पण. मी पण. म्हणजे खरं सांगायचं तर काल एक मुलगा बघून गेला हिला. काय म्हणता? चांगला येणार आहे. योगायोग म्हणायचं का मला माहिती नाही, पण कालच संध्याकाळी हिला पण एक येणार आहे मुलगा बघून गेला. कालच. अय्या हो. नाव काय? नाव सांग ना त्यांना. प्रद्युम्न ढंडाळे. अशी झाली तर गंमत. गंमतच झाली नाही. म्हणजे आमच्याकडे पण तेच स्थळ, तुमच्याकडे पण तेच स्थळ.
ठीक आहे ना. आम्हाला काही बोलले नाहीत पण ते सकाळी दुसरं स्थळ बघून आलोय वगैरे काहीच नाही. आम्हाला पण नाही बोलले, म्हणजे संध्याकाळी जाऊन दुसरं स्थळ बघायचंय वगैरे काहीच नाही. नाही बोलले. हो ना ग. नाही. नाही पण म्हणजे ठीकच आहे नाही का. ठीकच आहे म्हणजे एवढं इथून कुठून आले होते ते? शिकागोवरनं 4 दिवसांसाठी आले होते ते. मग त्यांनी ठरवलंच असेल ना सकाळी एका दिवसात 2 स्थळं बघून घेऊ वगैरे, असं काहीतरी प्लॅनिंग असेल त्यांचं. ते आहेच म्हणा. होऊ शकतं ना कमी वेळ असला की असं करावं लागतं कधी कधी. मुलगा बरा होता तसा पण. बरा काय म्हणता हो, सुंदर होता अगदी मनमिळाऊ. आमच्या हिच्याशी बोलला ना तो एकट्यात. हो की नाही ग. म्हणजे मीच म्हंटल तसं लग्न जुळायचं असेल ना तर आधी मुलांची मनं जुळायला हवी. आणि मग 20 मिनिटं 20 मिनिटं दोघेच आमच्या आतल्या खोलीमध्ये. असं काय करते, गप्पा मारत बसला होतात की नाही. आतमध्ये गप्पा मारत बस. आमच्या घरी तसं मोकळं वातावरण आहे. आमच्या घरी पण आजकाल महत्वाचंच आहे मोकळं वातावरण असणं. मग काय. आमच्याकडे तर 30 मिनिटं. आई आतल्या खोलीत होते 30 मिनिटं एकटे. गप ना. गप्पा मारत होते. गप्पा मारत नव्हता 30 मिनिटं आतल्या खोलीत. काय बरोबर. तशी बरी आहे हा? तुमची मुलगी. छानच आहे माझी शिवाली. तुमची पण बरीच बरी आहे. खळ्या पण पडतात तिला. दाखव ग. आई गप. इथे पण पडत. छान. हे काही मुलाकडच्यानी कळवलं वगैरे नसेलच ना तुम्हाला अजून. गेल्या गेल्या लगेच मेसेज केला. तुम्हाला नाही कळवलं काही. आणि आम्हाला लगेच निघाल्या मेसेज केला की तुमच्या मुलीत नकार देण्यासारखं तसं काहीच नाहीये, पण म्हणजे एक फॉर्मॅलिटी म्हणून थोरा मोठ्यांचा विचार घेतो आणि कळवतो म्हणाले. अरे हाच मेसेज केला ना. मग हा सेम मेसेज मलाही आलाय. माझ्या फोनवर आलाय. दाखव ग माझा फोन. 1 मिनिट. हे बघा बघा सेम थोरा मोठ्यांचा विचार घेऊन कळवतो बघा. आलाय आम्हाला पण. कॉपी पेस्ट केलाय हो. नाही म्हणजे हे बरोबर नाही वाटत आहे मला. असं स्पष्ट बोलून टाकायला पाहिजे ना. असं कॉपी पेस्ट नाही. खरं तर उगाच आपलं मन टांगणीला लागून राहतं ना. हो ना. आई बाबांचा फोन आलाय. आला. हॅलो. हो आहो. नाही आहो नाही रांगेतच आहोत अजून. नाही झालं. परत या काय. तुम्हाला मुलीचं लग्न व्हायला नकोय का. मग असं कसं म्हणता परत या. आणि हो ऐका, आपण 500 ठरवलं होतं ना. यावेळी ना आपण 1001चा नवस बोलूया देवाला. अहो स्पर्धा वाढली आहे हल्ली. आई मग तू आता सगळं सांगू का इथे फोनवर सगळं सांगू का. ठेवा फोन. आल्यावर बोलू नंतर. इथेच सगळं बोलायचं असतं. आमचे हे मिस्टर ना. हो मिस्टर. ते नवसाचं विचारत होते मला. हो. मी पण बोलणार आहे नवस. हो का. वा या वा. शिकागोच्या स्थळाचं झालं तर 5001 रुपयाचा अभिषेक करेन असा नवस बोलणार आहे. एवढं कशाला. म्हणजे हे एवढा महागाचा नवस बोलायचा नसतो म्हणे. बर. हो का. का हो. का. सॉरी पण आमचा नवस आहे ना. आम्ही ठरवू कितीचा बोलायचा काय करायचं. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. नाही पण तरी असं हे देवाला आमिष दाखवणं वगैरे मला तरी नाही पटत. हे किती चुकीचंच आहे नाही का. आमिष वगैरे कोण दादा देत नाहीये. दादा दादा, इकडे या, काय- दादा. काय- ही काय- मुलगी मध्ये घुसलीये. एक अरे हो मला बी बोलू दे. अरे हो थांबा तर. तुला काय माहिती. 1 मिनिट. अरे आजूबाजूला तुम्हाला प्रॉब्लेम नव्हता ना पण तेव्हा. हा? आता आहे मला प्रॉब्लेम. ही घुसली मग अशी मी माणुसकी म्हणून हिला जागा दिली. माणुसकी दाखवायला अर्थच नाही या लोकांना. कशा आहात हो काकू तुम्ही. इतका वेळ गोड 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 बोलत होतात आणि आता कळलं आईचा नवस भारी आहे. तर लगेच तुझी आई कशा पद्धतीने बोलते का माझ्याशी. प्रिया हो आहो ताई शांतता. शांत. गडबड. डायरेक्ट त्या म्हणजे काय. शांत. फिरू दे.
लाख फिरू दे, तो आहे ना ज्याच्यासाठी आपण आलोय ना, तो बघतोय सगळं. बघतोय, माहितीये, मलाही माहितीये. त्याला माहितीये आपणच जास्तीचं देणार. तू काळजी करू नकोस. आणि शेवटी काय, सगळ्या गाठी त्याने आधीच बांधून ठेवलेल्या असतात. मग 5,000चा नवस कशाला बोललीस का? गाठी बांधलेल्या अरे देवा, अरे ऐका पाच कोणाला दाखवते पैशांचं नाही, तुम्हाला? ए बाई, ए बाई, ताई. सॉरी, एक मिनिट, माझी परिस्थिती नाहीये म्हणून माझी परिस्थिती असे 50,000चा नवस बोलले असते आणि फेडून दाखवलं असतं. बोलते कशी बाई? माझं दाखवते पैशाचं मला. अरे, फक्त 5,000 नाही, आता तर ना ऍडिशनल नवस बोलते का नाही बघ. आता ना गप्प बस तू. 1,001 मोदक ऍडिशनल देते आता. हे स्थळ जुळलं तर. करा करा, असंच वागा, महागाई वाढवा, गरिबांनी लग्न करायचीच नाही. हो, आई. काय तरी माणसं आहेत. मी आहे. ओ दादा, हा? तुम्ही या मुलीला बाहेर काढा. मला काही माहिती नाही, मला असं चालणार नाही. आम्ही इथं 8 तास उभा हो, आहे, हो. कशी काय गोष्ट अरे, करताय? एक मिनिटात 2-4 मिनिटांना काय फरक पडणार आहे? थोडासा उशीर झाला. नाही 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 नाही, नाही, 2-4 नाही. मिनिटांनी फरक पडतो. नाही नाही, हे अरे बघा, काय हे फरक बघा, पडणार? कसं आहे, हे बघा. काही फरक पडणार नाही. ऐका माझं, मी एक काम करतो, तुम्हाला दोघींना एकत्र दर्शनाला सोडतो. एकत्र नवस बोला, एकत्र दर्शन घ्या, बस. अजिबात नाही, अजिबात नाही. मी लाईनीत पुढे आहे ना, आधी नवसाचं ऍप्लिकेशन माझंच जाणार. ज्याचा आधी जातं त्याचा पूर्ण होतो नवस. माझं ऍप्लिकेशन आधी गेलं पाहिजे, मीच आधी जाणार. एकत्र वगैरे काही चालणार नाही. नाही नाही, आधी आम्ही जाणार. नाही, आम्ही लाईनीत एक आधी मिनिट, एक जाणार. मिनिट. नाही, आम्ही आणि आधी मुळात तो मुलगा आधी आमच्याकडे आला होता, मग संध्याकाळी आमच्याकडे गेला, त्यामुळे ऍप्लिकेशन आधी माझं जायला पाहिजे देवाकडे. अरे, मुळात सकाळी तुमच्या मुलीला बघून गेल्यानंतर तो आमची मुलगी बघायलाच का आला? शक्यता वाटली नसणार ना, तशी आवडण्यासारखी वाटत नाही. एक मिनिट काकू, तुम्ही आता कॉलेजला या, मग तुम्हाला करायला आलोय का आपण इथे? ताई, काय लिहिलंय? शांतता ठेवा. तुम्ही वाटेल ते बोलताय, माझा माझ्या बाप्पावर विश्वास आहे. तू काळजी करू नको, तो शिकागोचा मुलगा तुझ्याच पदरात पडणार आहे. हो ठीक आहे. काय झालंय काका? काय झालंय? ऍक्च्युली आम्हाला दोघींना जे स्थळ आलंय ना, हा. ते एकाच मुलाचं आलंय. हो. आणि या दोघींनी आम्हाला ते स्थळ मिळावं याच्यासाठी नवस केलाय. अरे बापरे, म्हणजे तुम्ही दोघी एकाच स्थळासाठी नवस बोलायला आले? हो. अरे बा, मग कसं होईन आता? ते काही नाही, हं? स्थळ आधी आम्हाला आलंय, सकाळी आमच्याकडे आलं होतं, संध्याकाळी यांच्याकडे. आधी मी जाणार, या बाईला आधी तुम्ही बाजूला करा. अजिबात नाही. संध्याकाळी आम्हाला बघून गेलंय म्हणजे ते आमचंच होणार. आधी ऍप्लिकेशन आमचं जाणार, आम्ही पुढे होत लाईनीत. अरे ऍप्लिकेशन म्हणजे काय? याला काय अर्थ आहे? हा ताई, अरे तुम्ही कशाला दांगडो करताय, मला काही समजत नाहीये. हा, गणपती बाप्पा आहे मध्ये, तो काय मस्टर घेऊन बसलाय का? ही आली की हिचं ऍप्लिकेशन पास, हिचं नापास, असं काही होणार आहे का? हा, अहो गणपती बाप्पा ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या लायकीचं बरोबर देत असतो. आपण काहीच नाही करू शकत. तसं असेल तर मग ठीकच आहे, मग जाऊ दे हिलाच. माझा विश्वास आहे माझ्या शिवालीवर. या पालीपेक्षा तरी बरीच आहे ती. आई काय म्हणाला? So sorry. एक मिनिट, पाल कोणाला म्हणाला? सॉरी कशाला बोलते? हॅलो हॅलो, पाल कोणाला म्हणाला? तुला बोलले ताई. ना? प्लीज, सो सॉरी. मी आय एम सो सॉरी. सॉरी, बट स्वतःचा चेहरा बघितलाय आरशात तुम्ही? माकडापेक्षा कमी दिसत नाही. सॉरी टू से दिस. ताई, ताई. तुम्ही माझ्या आईला माकड बोलताय? हो, माकड बोलले. ती माकड आहे? हो, ती माकड दिसते. ताई. हरिण आहे माझी आई, हरिण. चेहरा बघा जरा तिचा, हरणासारखी दिसते. माकड बोलताय? हरिण दिसते तुझे? हो, ही हरिण दिसते. हरिण आहे ती. बकरी दिसते, बकरी. माझ्या आईवरती बॅ बॅ करते कधीपासून. अरे एक ताई, मिनिट. बकरी. माझी आई बकरी असेल ना, तर तुमची आई सोंड नसलेला हत्तीचा पिल्लू आहे. माझी आई आहे सोड नसलेलं हत्तीचं पिल्लू. हो, त्यापेक्षा डुक्कर म्हणा ना. काय सोड नसलेलं हत्तीचं पिल्लू डुकरासारखंच दिसतं. हुशार आहे ना मुली तू, हुशार आहे. अरे तुम्ही ऐका ताई. आई काय डुक्कर आहे? ओ बाई. हत्तीचा पिल्लू आहे हे. अरे ऐका. चिचुंद्र्यानो, एवढी ती चिव 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 गुल्लरले बांधून त्या शिकागोल्यात फेकलं पाहिजे तुम्हाला. काहीच कामाची नाही तुम्ही इकडे. अरे त्या एका स्थळावर काय तेल पडून आलं का? 100 भेटते ना त्याच्याऐवजी. हा, आणि पोरी हो, तुम्ही दोघी जणी जर का मनातून असा तो नवस बोलले असतील ना, तर तुम्हालाच भेटेन ते स्थळ. कोणाला एकाले? पण काका कोण आलंय नवस बोलायला? मी नवस फेडायला आले आज. काय ग, तू कसला नवस बोलली होतीस?
अगं काय बोलशील का? माझ्या कॉलेजमध्ये माझी मैत्रीण आहे ना, तिचा बॉयफ्रेंड मला आवडतो. अगं गधडे, तुला काही लाज वाटते का? काय बोलते? मी 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 असं नवस केला होता की त्यांचं ब्रेकअप झालं तर मोदकाच्या आकाराचं चॉकलेट गणपती बाप्पाला देईन म्हणून, आणि 4 दिवसाआधी त्यांचं ब्रेकअप झालं. आता अवेलेबल आहे तो. आता मी नवस बोलणार आहे की आमचं लग्न होऊ देत. वा वा, किती छान. शिकागोच्या सुंदर मुलाच्या गळ्यात हे घालणार होतात. बॉयफ्रेंड आवडतायत मैत्रिणीचे. नाही पण काकू मला खरंच आवडतो तो. गप ना जरा, गप ना. थोबाडाला आवर घाल तुझ्या. तुला ठेव. काय? मला नाहीये इंटरेस्ट. जसं काय मला खूप इंटरेस्ट आहे. तुला पण तुझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आवडतो? मी नाही तुझ्यासारखी घरफोडी. माझा आहे बॉयफ्रेंड. त्याची बायको आहे, त्याचा डिवोर्स व्हायचा आहे. काय देवाच्या दारात खोटं नाही बोलणार आई. त्याचा डिवोर्स झाला ना की तो माझाच आहे. मी हा नवस मागायला आले की त्याचा पटकन डिवोर्स होऊ दे, मग सगळं छान होईल. सॉरी. नवरा असणाऱ्या मुलाच्या प्रेमात पडणारी मुलगी मारणार होतात का त्या शिकागोच्या अशा सुंदर मुलाच्या गळ्यात? आता काय माझी शिवाली बरी बाबा, लग्न झालेल्या मुलाच्या प्रेमात तरी नाही पडली. आई हे कौतुकाने सांग. काय काय या भावाने, मी इथे उन्हात अनात असं तुला परदेशातला नवरा मिळावा म्हणून नवस बोलायला इथे उभी आहे, आणि तुझे हे धंदे चाललेत. आता तुम्हीच म्हणायचं ना, अनुभवी मित्र कर, 4 गोष्टी शिकायला मिळतील. शिकायचं होतं ना. मग आता शिकता शिकता पडले प्रेमात, काय करू मग आता? काय करायचं हिचं? तुम्ही काय करायचं ते करा. ऐका दादा, मला पुढे पाठवा. मी देवाला नवस बोलणार आहे. 1 नाही 2,000चा नवस बोलते की हिचं ते सगळं तुटू दे आणि तो शिकागोचा मुलगा आमच्याच मुलीला मिळू दे. अजिबात नाही. मी डबल करते. 5,000 नाही, आता प्लस 5,000, 10,000चा नवस बोलते. आमचं झालं पाहिजे. नाही ऐका ना दादा, 500 रुपये घ्या. तिकडे कुठे असेल नाही मी घेतली. काय हो, काय लाज वाटते का? देवाच्या दारात अरे तुम्ही तुम्ही थांबा. देवाच्या दारात तुम्ही असं लाच देताय. तुम्ही घुसखोरी करता ते चालतं का? घुसखोरी केली ना तुमच्या मुलीला घुसवलं मगाशी. मला पटकन पाठवा, आत पाठवा पटकन. हा, ही नसते का लाच तुमच्या आता? आता पैसे कोण नाही दिले दादा? अरे हे घ्या दादा, तिला नाही सोडायचं म्हणजे अरे गुड्डू बसा रे. अरे शांत बसा हो मावल्या हो. अरे मी का दलाल आहे का तुम्हाला पैसे घेऊन मध्ये सोडायला? भक्तीचा बाजार मांडला का तुम्ही? हा, काय चालवलंय हे? अरे ज्याने ही सृष्टी निर्माण केली त्या जगत त्याला तुम्ही पैसे देऊन विकत घ्यायला निघाले. अरे लाजा वाटू देणार, एवढे मोठे डंगरे झाले, एवढे वयस्कर झाले तुम्ही, तुम्हाला डोकं नाही आलं का? संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 13व्या वर्षी अख्ख्या जगाला सुख शांती मिळो अशी प्रार्थना देवाकडे केली होती, आणि तुम्ही काय प्रार्थना करताय? याचं लफडं तुटून जाओ, तो पोरगा माझ्याकडे येऊन जाओ, तो माझ्या जावाई होऊन जाओ, त्याची नोकरी सुटून जाओ, हे असे मागणं आहे तुमच्या? अरे मागायचं असेल तर उघड्याले कपडे मागा, भुकेल्याले अन्न मागा, हा, बेवारशाले घर मागा रे. दुसऱ्यासाठी मागलं तर बाप्पा आपोआप सुख देतो रे मा बाप्पा हो. हा, तो देव आहे देव, त्याला माणूस करण्याचा प्रयत्न करू नका कधी. लागा लाईनीत, तोंड पाहताय माया. कवाचं म्हणलं जाऊ द्या, बाई माणूस आहे, शांतता ठेवायची एकदम. काका, काय एक रिक्वेस्ट होती. काय भाऊ? प्लीज मला पुढे जाऊ देता का? कशाले? मला नवस बोलायचं आहे. कशाचा? माझं ना दर 2-2 दिवसांनी ब्रेकअप होतो. चल निघ लाईनीत लाग, सांगतोय मोठा. प्लीज. अरे जाय रे, आले मोठे गणपतीला तरात आले. वा वा, अतिशय धमाल होता प्रसंग, खूप गुदगुल्या झाल्या. हा सर रसिक प्रसाद. फॅन्टॅस्टिक, अप्रतिम, लाजवाब. फार सुंदर संकल्पना होती आणि फार अप्रतिम लिहिली, आणि
बहारदार सादर केली तुम्ही सगळ्यांनी. वंडरफुल. रसिका माइंड ब्लोईंग परफॉर्म केलं. माइंड ब्लोईंग. इवन ईशा तू सुद्धा फार गोड. तो जो सुरुवातीचा गोडव्याचा ग्राफ होता आणि नंतर तो बदलत गेला. रसिका अख्खं स्किट शांतपणे पाहणारा मागच्या बॅनरवरचा गणपती सुद्धा ही लाईनीत घुसली असं तू ओरडलीस तेव्हा त्याचे डोळे पण असे झाले होते. लाजवाब. आणि शिवाली आणि प्रियदर्शिनी एक एक 2-2 जागा होत्या तुम्हाला पण इतक्या गोड काढल्यात तुम्ही. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. हेमंत वंडरफुल. अप्रतिम सादरीकरण. फार मजा आली. सई रस्सा हे तुझ्यासाठी. अत्यंत नॅचरल आणि हवासा संपू नये वाटणारा असा परफॉर्मन्स होतो रसिका. ईशा तू पण फार मस्त. तुझे स्विच ओव्हर्स फार इंटरेस्टिंग होते. मला हे सांगायला जरूर आवडेल की आपण जी बाजू दाखवली श्रद्धेचं कमर्शियलायझेशन कसं होऊ चाललंय ती फार ज्या मूडमध्ये ज्या गांभीर्यानं ते पोहोचायला पाहिजे होतं ते पोहोचलं आणि त्याच्यात तुमचं श्रेय खूप जास्त आहे. आणि आयांनी मुलींची लग्न कधी होणार आहे याच्यावर नवस करण्यापेक्षा आपली मुलगी व्यवस्थित पायावर उभी राहू दे हे नवस जरूर करा यावर्षी. वा 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 सई वेल सेड. वा वा आई ऐकतेस ना. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. एक आत्याबाई निघाल्यात आपल्या गावाला. बघूया त्यांचा आगळा वेगळा असा निरोप समारंभ. काळजी घे. लय टेन्शन घेऊ नको. चला तू या. चला. हाय येते. हे घे खाऊला 10 रुपये ठेवू तुला. एवढे असू दे गो. बाय नवी नवरी कशी दिसते ग. उठून 4 दिवस थांबला असता तर थांबायचं की आत्ते. राहू म्हणतेस वय. अगं राहिले असते. आता तू आत्याच्या पायाला काही बंधन आहे का. दोन्ही पोरांची लग्न झाली माया. दोन्ही पोरं लागली त्यांच्या संसाराला. राहायला काय हरकत नाही खरं. 2 पुनव झाली की मग हायच मग परत यात्रा नाही का. जाऊ दे पण जाते. काळजी घे बाया काळजी घे. आत्याबाई तू पण काळजी घे. काय राहताय वय. नाही तर सांगा मग दुसरा पॅसेंजर अरे बघा. नाही लेका येते. चला. चल काळजी घे बर का. तू पण काळजी घे आत्ते. कसं आहे लेकीशी बोलायला पाहिजे. लेक माझी नांदाय आली ना. आत्या म्हणली ना आता ती. आत्या म्हणली तुम्हाला. आत्या म्हणजे तिच्या नवऱ्याची आत्या आहे मी. अच्छा. आणि हे पण काय लांबचं नाही. माझ्या जवळच आहे. माझा धीर आहे ना त्याच्या मेवण्याची लेक आहे ती. माझ्या जवळची झाली का नाही. आणि कसं आहे मी आज मागून घेतली तिला पप्प्यासाठी. मग माझ्या शब्दाला मान आहे ना दोन्ही घरात. मी आज मागून घेतली. आता मी काय म्हणतोय आता बसा की तुम्ही डिटेल मध्ये सांगा कोणाचं कोणाशी कुठं काय जुळवलंय. या बसून बोलून डिटेल मध्ये. चल येते. नीट जा बरं का आत्ते. मी मदत करते. आतमध्ये असू दे तू नको लय काम करू. आता कामच करायचं तुला. पाय उचला की जरा. थांब वाईस थांब. काय झालं आता. थांब 2 मिनिटं थांब जरा. आले एसटी आहे माझी एसटी. 2 मिनिटं थांब. आवरा बरं का लवकर. सासू लय बोली ती ना तुला. बाया 2 दिवस बघितली मी तिची. रडू नको मी आहे ना. आत्याला सांगायचं काय अडलं तर. तुझी सासू आहे ना काय सांगू तुझ्या सासूचं. तुम्हाला सांगते बरं का भाऊ. तिची सासू आहे ना नवीन लग्न करून आली ना तर अशी तिच्यासारखी रडायची. मी म्हणून सांभाळली तिला. मग कसली कमी नाही पडू दिली. आणि काय वाटत आता सासूला का बाया मी लय मोठी हेड मास्तरीन. मी म्हणन तीच पूर्व दिशा. पण असं नाहीये. माझं ऐक. असं आहे ना मांजर आहे ना भगुल्यातलं दूध प्यायला आलं चाटाय आलं का तिला पहिल्या दिवशी हुडकवून लावायला पाहिजे. मी काय म्हणते आवाज चढवायचा. ती काय बोलली तर तू ऐकून घ्यायचं नाही. बरोबर आहे का चूक आहे माझं सांगा. हो बरोबर आहे. मांजर पहिल्या दिवशी तिथं मी तर एक मसच ठेवली वेगळी मांजराच्या दुधासाठी. म्हणजे काय जवान सकाळचं मांजर उठते जाते धारा काढते तिथंच दूध पिते आणि गावभर वाटून बी येते. बसा आता चला बसा.
झालं म्हशीचं झालं काय हा? माझी एसटी आहे हो आता प्लीज रिक्वेस्ट करतो अर्ध्या तासात एसटी आहे तालुक्यात. नाही नाही तिला जरा 2 शब्द सांगते म्हणजे कसं हाय नवी नवरी आहे ना ऐकते का मी काय सांगते तेवढं करायचं तिने आवाज चढवला तर तू बी आवाज चढवायचा लय ऐकून घ्यायचं नाही कळतंय ना मी काय सांगते. बरं झालं आता तुम्ही बोललात नाही म्हणजे 4 दिवस झाले ऐकून घेते गुमान दिसतंय मला. आता नाही ऐकायची मी आता बघा कशी बोलते चुरू चुरू. झालं का चला हा तुझी बोलणी खाऊन घ्यायला जन्म घेतलाय का ग तुझ्या सासूनी. अयो बया तुझ्या सासूने काय खस्ता खाल्ल्या मला विचार. बया तुम्हाला भाऊ सांगते 15-15 किलोमीटर हिची सासू ना हापशाला जायची तिथं 2-2, 3-3 हांडे घ्यायची डोक्यावर आणि बया जायची नाही ती काल आली. रडू नको आते आते नाही बोल 2-2 पाटल्या गुरांचं शेण भरायची तुझी सासू अख्खं घर सावरायची आणि काल आलेली पोरगी लाज वाटते का ग तुला. त्या काय अंगाला भोकं पडतील का तुझी सासू तुला बोलली तर. नाही 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 बोलशील तिला तू रडू नको बरं तू रडू नको तू बोलते ना नाही बोलणार आता गबशीन ऐकून घेईन गबशीन मी बोलणार नाही. हा चला गब्बरशीन तर मरशीन ग. अगं बोलायला पाहिजे जिथल्या तिथं. तुम्हाला सांगते भाऊची सासूला एका जागे ऐक माझं मी काय सांगते ऐक. कधी बोलायचं कुठं बोलायचं आपल्याला कळलं पाहिजे. उगा नाही तो या सासूने संसार उभा केला एवढा काय सांगते आत्या कळतंय नव नुसतं मुडकं नको हलवू हा मी सांगते तसं वाग. अगं माई बाय गो तू घे काळजी घ्या हो आत्या लोक फोन करायला लागलेत माझी इच्छा आहे. नाही नाही झालं, चला चला आले आले बाबा आत्या आल्या मुडकं काम नाही करीत ती माई. आवाज नाही एवढा चढवायचा नवीन नवरीच्या जातीनं लोक नाव ठेवतील. काळजी घे जाऊ दे म्हातारी सुरू व्हायच्या आधी रिक्षा सुरू कर. 2 मिनिटं पिशवी धर माई थांब आले मी. काय झालं आता पाया कोण पडणार पाया कोण पडणार पाया पडतो. काय ठेव तुम्ही नाही बस तिथं. हिला सांगते हिला सांग तू बस तिथं. काय ग मी जाऊ का आता एकटी वाकणार आहेस वय लग्न झालं ना तुझं आता एकटी वागशील आता एकटी पाया पडशील तर पुढच्या जन्मी डुकरिणीच्या जन्माला येशील ना. मग नवरा कुठं उलातला ते येतातच आहेत तिकडं आहे ते तुम्हाला माहितीये त्याला त्याच्या मित्रांशिवाय दुसरं काही दिसत आहे का. आता व्हिडिओ कॉल करा नंतर नाही व्हिडिओ कॉल नाही रे पप्प्याला फोन गाडीत बसून करा की फोन. नाही 2 मिनिटं वाईस थांब रे 20 मिनिटं आहेत. पप्प्या हॅलो कुठे आहे रे तू. हा ते आलो कुठं उलातला तिकडच येतोय 2 मिनिटं थांबा. तू आत्या चालली तिच्या घरी तर तिला बोलायला नको का. अगं आत्या तिकडच येतोय तू फोन अंबाड्या ये लवकर. आलो थांब. येतील ते आधी तू बस की तू नको मला सांगू तुझ्या नवऱ्याचं कौतुक येतील म्हण. काय रे पप्प्या कुठं उलातला होता. ते मित्राचं काम होतं. मला कामाचं नको सांगू बया चांगला उघडा होता ना तेव्हापासून ओळखते मी तर तुला. मला सांगतो मित्राचं कौतिक. चल येते काय मी दुसरी रिक्षा बघतो. चालली का ते 2 दिवस राहिली असते कोंबडा बिमडा कापला असता. 15 दिवस रोग झालता का तुझ्या कोंबड्याला. अरे पप्प्या अगं आत्ते ते आमच्या भाऊकीचा उपवास होता 15 दिवस म्हणून वाशात केलं नाही घरी. बरा 15 दिवस उपास होता आत्या निघाली उपास मोडलाय तुमचा. आला मला मोठा सांगा पाया पडायचं होत. अरे थांब वाईस पाया पडते. पोरांना चांगलं वळण लावलंय मी मग या थांबा आता पाया पडली की ते रडून तू बया लक्ष्मी नारायणाचा जोड आहे ग बया किती गोड पोर आहेत माई. झालं पाया पडून चला आता. अरे नाही रे जरा डोळं भरून बघून घेऊ दे परत यायला मिळतंय नाही मिळतंय माझं काही सांगता येत. बघा ड्रायव्हर काय बघा चालू आहे सांगतोय माझी एसटी आहे मग मी काय करतोय तर बघा मग. यायला साताऱ्यात कवा कोकणात गेलं कळलं बी नाही. वाईस थांब जरा 2 मिनिटं. काय सांगते मी माई पोरगी बघ कशी झाली कशी पांढरी फटक पडली पार लग्नात पार गौरी वाणी दिसत होती. लय काम करायला लागत आहे पोरीला. ऐकतो का ऐकतोय आई विना लेकरू आहे रे.
आई विना लेकरू आहे, माहेरची नाळ तोडली, घरदार सोडून आले, जरा काळजी घेतली. आते गप रडू नको. हे बघ मी आईच्या आणि याच्यामध्ये पडतच नाही माहिती. पाडायचं, दोघींमध्ये पाडायचं, आईला समजावून सांगायचं, म्हणायचं तुझ्या तोंडाचं डबडा झालंय, जरा कमी वाजू. काय सांगते मी, कळतंय का तुला? तू तिला गप करायचं. ही बोलणार आहे का? नवीन पोरगी बोलणार आहे का? नाही मी सांगतो ना आईला, आज आईला बोलतोय बघ, तू माझ्या आणि बायकोच्या मध्ये बोलायचं नाही, गप बसायचं. त्याच्यासाठी जन्माला घातलंय का मूड द्या तुला तिनं? 9 महिने पोटात त्यासाठी वाढवला, तू एक बोलणी खायला वाढवला काय रे? एवढी गरिबी यांच्या घरी. तुम्हाला सांगते, माऊली आहे ना, माऊली कोंडाच्या भाकरी खायची, तवा दूध तयार करायची, याला दूध पाजायचे ना, मूड द्या बोलतोय. अरे आता तू बोलली ना म्हणून बोललो ना मी. लाख म्हणेन. मला सांगतो, आई देव असती, जननी असती, काळजी घ्यायची बाया, संसाराचं नाही सांगता येत कसं. रडू नको आत्या. काळजी घ्यायची. झालंय झालंय झालंय, चला एखाद्या सीट बेल्टच्या तोंडाला लावा. तू काय? आते तू काय? एसटी तिकडे बाय. अगं आते एसटी थांब जरा व्हायचं, आमचं खाजगी तिकडे तू. ए आत्या थांबतो का 2 मिनिट? डबल डोलकी माहितीये का? ए बाबा, ए गबत बाबा, तू माझं गिरायचं. थांबा जरा 2 मिनिटं, महत्वाचं आहे. ओय तिकडे बघ, कान बंद करून घे. ऐकते का? रातीच्या जरा बांगड्या बांधत जा, अशा घट रशीने बांधायच्या, रातभर शांतता असते. माझ घरा पतुरा आवाज येतोय. आयो तुम्ही बांगड्या बांधत नाही वय? ऐकायला गेले वयाला. ए ड्रायव्हर, बांगड्या बांधून नाही तिला का? बांगड्या तू कसला इंटरेस्ट घेतोय? माझी एसटी आहे रे. अरे येडाय का लागा, बांगड्या बांधायला लागते त्या. माझं घर फुटलंय त्याच्यामुळं. तुला काय माहितीये? मी एसटी नाही बघितलं, माझं घर फुटल, भाषा पण फुटल. ऐक माझं, बांगड्या बांधायच्या. आणि दुसरी गोष्ट, इथं वर बी आंबाट नाही दिसलं पाहिजे, वर साडी नेसायची चांगली. 4 लोक नावं ठेवतील, लई हिरोईन बन नको. काय सांगते मी, कळलं का? आते आणि कशी चाली ती ग? मला माहितीये, नवी नवरी आहे, साडी कधी नेसली नाही, नुसती फॅंदाड्या गत चाली ती. का ते बाईच्या जातीने कशी नजाकत पाहिजे बाया, असं असं चालायचं बाया, असं चालायचं असतंय, नजाकत पाहिजे, कळलं का? लय हिरोईन म्हणायला जाऊ नको, लोक नावं ठेवतील ग मलाच. मग येते मी, काळजी घे. तोंड दाखवा मला लवकर, कोणाचे 4 करा लवकर. माझी पोरं दाखवतो बसा. आणि हुंदडू नको लय. काय म्हणलं तू? बाया मोबाईल घेतला का? मोबाईल घेतला. फोन करते. ते लाडूची पिशवी घेतली का? ए लाड, अरे राहू ते लाडू, मी घेतो स्टँडवर देऊन देतो तुम्हाला. लाडू बघ दे ना इकडे. माझे गुडघे दुखत आहेत. अरे कशाला लाडू खायचे तर म्हातारी लाडू. जरा बघू त्या पिशवीत, बघा लाडूची पिशवी. लाडू नाही अगं, कुठे राहिले लाडू? त्यात आहे. बाय लाडू कुठे? आत्या मी लाडू घेऊन देतो तुम्हाला. कामात लाडू कुठे? ह्यात नाहीत लाडू. काय का आता विसरलात? मी सरली अगं, तू सरली. मी कसली? तुम्ही बघले दाबून चाललात ना घरातून बाहेर. अरे चिराडला असतेला ती. तू गप्प का? चिराडले असते. राहू नवीन घेऊन देतो की. आता आले माझ्या ध्यानात, बाया तुळशीपाशी राहिले. तुळशीपाशी? हा, ते मी बकरीला दगड मारत होते तेव्हा तुळशी. बाया हाय ए आते, तुझी सवय गेली ना का अजून दगडी मारायची बकरीला? सवय नाही माई, मूड द्या. तू ती काळी बकरी आहे ना, मला बघून ले करून चिडवत होती, म्हणून हाणलाय तिला दगड. बाया आता काय करायचं बाया? आता तुमचे पाय दुखतात म्हणून रात्रभर झाकून मेथीचे आणि ड्रायफ्रूटचे लाडू वळले होते मी. बाया रातभर खपली हो माई पो. ते लाडू वळतानाच बांगड्याचा आवाज येत होता. मला 4 पोरं झाली, मला म्हणू नको सांगू. आते तू पण ना. हा मी पण हे बघ, मी आता तालुक्याला जेव्हा चक्कर मारीन ना, तेव्हा ती लाडवाची पिशवी येईल आणि तुला घेऊन देईन. बस. नाही तू बापले मोठा उधार लागून गेला, मला माहितीये. पिशी धर आत्ताच नको बाया. असू दे, मला वाटलं आते, पण तू आता मी आणतो ना. कुठं आणतो? तालुक्याला मला देत परत. अरे थांबलोय मी. कुठं जायचं ना स्टँडवर. काय आला? कायला जायचं? त्याला आज वाटते का तुला धंदा करीतो ना तू?
बया लोकांच्या गप्पा ऐकत बसतो का असं ना धंदा नाही व्हायचा वया पोरं बाळे तुले चल ग चल 4 दिवस चिकन खायला घाल मला पुढे त्या सांगतोय मला लाडूची आत्ता लागली म्हणून तुझं सांगतो गंडवून गेला वे मला त्या आईला दुसरी माणसं घेऊन गेलो असतो ती बी नाही लागा या आत्या माणसाला का लय बेकार बघा आमच्या आत्या असं नव्हती बरं का आमच्या आत्याला भाजीरा पडली तुझ्या तोंडार नाही ती तुझ्या तिरडीचा मोडला नाही तो बांबू आता तुझ्या आत्याची गोष्ट ऐकू मी मला नको तुझी रिक्षा साताऱ्यातलं मालवणी क्या बात आहे आत्या एकदम जोरात होत्या. बघूया त्या प्रसादांना कशा वाटल्यात. हा क्या बात आहे क्या बात आहे लाजवाब. काय ऑब्झर्वेशन आहे तुमच्या सगळ्यांचं यार. मला हेवा वाटतो कधी कधी सिरियसली. नमा प्रत्येक कॅरेक्टरच्या साडी नेसण्यापासून ते उभं राहण्यापासून तू इतका बारीक विचार करतेस. हो 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 क्या बात आहे. शिवा माइंड ब्लोईंग माइंड ब्लोईंग. म्हणजे त्या बांगड्यांच्या आवाजानंतरची तुझी रिॲक्शन किंवा निखिल पण इतकं नीरस काम करत होतं आणि ते पप्प्या जे असतात ना ते असेच असतात. परफेक्ट पप्प्या परफेक्ट. त्याचं उभं राहणं ते आत्याला मध्येच कोंबडा कापला असता वगैरे म्हणणं कमाल कमाल. वा वा रोहित्या या मंचावरती रिक्षावाला करावा ना तर तो फक्त तूच. त्या किक मारण्यापासनं तुझी बॉडी लँग्वेज तुझ्या गळ्यातला रुमाल तुझा तो त्रागा गिराईक सुटू नये म्हणून तुझी ती सगळी ओढाताण चालली. हा क्या बात आहे क्या बात आहे कमाल. थँक्यू. प्रथमेश फार सुंदर लाजवाब कॅरेक्टरायझेशन. अफलातून परफॉर्मन्स अफलातून. वा वा वा. मंडळी आज पुन्हा एकदा इथे रंगणार आहे मामा मामीचा धमाल सामना आणि हा धुमाकूळ परफॉर्मन्स घेऊन आपल्या समोर येत आहेत अर्थातच हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. काय रे बोगी नंबर गौऱ्या. S4 आहे आपला S4. हाच आहे. ए मिळाला. ए मामी इकडे इकडे मिळाला बघ. आले मिळाला बरा झाला बाई लवकर मिळाला. जावई बापू आता लय मज्जा येणार आहे हो. आमच्या गावी गणपती म्हणजे एकदम सोहळा हो जोरदार साजरा करतात ना. आणि तुम्ही येताय म्हणजे आता लोकांना तुम्हाला कुठं ठेवू नाही कुठं नाही असं होणार आहे. म्हणजे बाप्पापेक्षा जास्त खातिरदारी तुमचीच होणार आहे. काय सांगताय पण बाप्पाच्या जागी माझं विसर्जन करणार नाहीत ना. जावई बापू तुमच्या विनोदाला ना गुलाल लावून गल्लीभर फिरवला पाहिजे. ते पण 1.5 दिवस फिरवला पाहिजे. नाही मामी मी तुम्ही असले विनोद करू नका. आमच्या गावातली माणसं लय तिरसट आहेत. नाही तर काय तुम्हाला ताशावर बसवतील आणि ते पण साधा नाही असा उलटा बसवतील आणि टुप एवढाच आवाज येईल. तुम्ही असे विनोद पण जाऊ दे जावई बापू. तुम्ही ना माझे लाडके जावई बापू आहेत. मला लय मज्जा येणार आहे. एक नंबर. आणि आमच्या गावात हे पोरी आमच्या गावाला जावयाला मान म्हणजे जावई बापू कसलाही असला तरी मरणाचा मान. कसं असला म्हणजे मी का वाईट आहे का. नाही हो तसं कुठं बोलले मी. असं कुठं असं तोंडावर बोलीन काय वाईट. अच्छा म्हणजे मागून बोलाल. नाही तुम्ही ना जावई बापू असा शब्दाचा अर्थ कुठं घेता हो. म्हणजे मनात असलं तरी असं मागून बोलणार आहे काय मी. अच्छा यांच्या मनात हायच मला वाईट बोलत. मामी अरे नाही गौऱ्या अरे असं कसं बोलू शकतात यार. उगाच चिडचिड करतोयस मामीवर. चिडचिड नाही करत आहे का. डोकं शांत कर जरा थंड पाणी घेऊन ये जा. बर हाय अजून काय आणायचं दुसरं. गौऱ्या विचारलं काय जास्त. जावा तुम्ही ना लय आणतो चांगला घेतलाय. मामा तू एक मिनिट अरे गौऱ्या हा
अरे माझा सामा सामा नाही रे भाचा. अरे इकडे कुठं? अरे मामा तू मुंबईत कधी आला ते सांग पहिला मला. तू मुंबईत कधी आला? अरे 4-5 दिवस झाले माझं एक काम होतं ना माझं. तर कामाच्या व्यापात 4-5 दिवस कसे गेले कळलं नाही रे. म्हणून तुझ्याकडे यायला मिळालं नाही मला. अच्छा अच्छा. झाली का कामं सगळी झाली? अरे कसलं काय मंत्रालयात काम होतं ना. तर मागच्या टायमा आलो तू बघ. तेव्हा मी सही घेऊन गेलो. गावाला पोहोचेपर्यंत मंत्रालयातली माणसं बदलली रे. त्यामुळे परत यावं लागलं. काय सांगतो? हो आणि माझा कागद पुढे जात नाही रे. आता ओळख नाही ना माझी. पण ते होईल ते मोरते. तू इथं कसा? तू इथं कसा काय? मी गावाला चाललोय गणपतीला. अरे वा अरे वा. अरे मला भाचा वा वा. अरे एवढी वर्ष तुझ्या मागे लागलोय पण आज तुला सद्बुद्धी सुचली. हा वा वा मला बरं वाटलं. माझा भाचा गणपतीसाठी माझ्या गावी येणार आहे. वा सुनबाई कुठे आहे ना इकडे? प्रिया प्रिया मामा. अरे मामा बघ चेहऱ्यावर आनंद बघ. असू दे पाय नको पुढे आता. यशस्वी भो. हा बरं वाटलं पण खरंच बरं वाटलं तुम्ही दोघं येताय. मला एवढा आनंद झाला. बाप रे बाप. काय मामा? अरे याला पण घेताय? होय. वा वा. नाही पण तुला खरं सांगतो याला बघितलं ना की मला बरं वाटतं. बरं वाटतं. सोन्या खूप बरं वाटतं. बरं झालं याला घेतलात. मामाच्या गणपतीला उंदीर भेटला. 4 दिवस याला उंदीरून उभा करूया. काय मामा मजा येणार. असं बोलूया. असं बोलू मामा. 1 मिनिट मामा तू 1 मिनिट. हा उंदीर इथं आहे म्हणजे नागिन पण इथं असणार आहे. मामा अरे वा. आज जनशताब्दी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म वरती लावले वाटतं. काय बोलशील रे मामा? म्हणजे काय बोलशील तू? मामी मामी मामी. गौऱ्या याला सांग. काय गौऱ्या ह्याला सांग म्हणजे काय? गौऱ्या ह्याला काय सांगणार? गौऱ्या हिला सांगेल. ह्याला काय सांगणार? आज नाही ऐकून घेत मी. आज नाही. आले आला मला तुझ्या तोंडाला लागायचं नाही. ए काय इथं काय करते? नाही ही इथं काय करते? तू इथं काय करतोयस? माझा सोड. मी काय आधी विचारलं ही इथं काय करते? काय करते इथं ही? मी माझ्या जाव्याबरोबर गणपतीला गावी जाते. काय संबंध? मामा काय संबंध? ऐक नाही. नाही नाही बघ मला काय सणासुदी वाद नाही घालायचे पण हिचा काय संबंध? तुला आधी सांगतोय बजावून ठेवतोय. सणासुदी गणपतीसाठी हिला माझ्या गावात आणायची नाही. तुझ्या गावाला कोण येतंय रे? मग मी माझ्या गावाला जाणार आहे या सगळ्यांना घेऊन गणपतीला. काय 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 बोलीस? तू या सगळ्यांना घेऊन तुझ्या गावाला जाणार आहेस? मामा तू हिच्या गावाला जाणार आहेस का? मामाला गाव नाही? हाय ना. मामाला गाव नाही? हाय ना मामाला गाव. मामाच्या गावाला जाऊया. गाणं काय आहे? हाय ना मामाच्या गावाला जाऊया. गाणं काय आहे? मामाच्या गावाला जाऊया. मामीच्या गावाला जायलाय? मामाच्या गावाला जाऊया. आहे का नाही? मामीच्या गावाला जाऊया. चारोळी तरी कुणी गेला नाही? चारोळी मामाची बायको सुगरण असं पण आहे गाण्यात. तुला हाय बायको बिन लग्नाच्या. काय बोली ती? काय बोली म्हणती? बरं मामा जे खरं आहे ते खरं नाही यार. काय आता तू लग्न केलं नाही म्हणून ती बोली ना बिन लग्नाचा. कोण नाही यार मामा. वा 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 गौऱ्या वा. म्हणजे आज मामाचं लग्न झालं म्हणून मामा छोटा झाला आणि मामीचं लग्न झालं म्हणून मामी मोठी झाली. मामी मोठीच आहे. मग मोठ्या मामीला तिच्या नवऱ्याने टाकला का? सोडून का गेला? गौऱ्या ह्या अति झालाय. या काय बोलला या अति झाला. नाही एकदम अति नाही. बरोबर मुद्द्यावर आहे मी. ए तिकडे येऊन तर बघ. बोलायचं आता आम्ही विचारतो. ए बाबू मला सांग तुझा बाप कसा दिसतो माहिती तुला? नाही. बिचारा साप कसा दिसतो माहितीये? तसा दिसतो तुझा बाप. तू बघितलायस माझ्या नवऱ्याला? म्हणजे काय
एवढ्या मोठ्या वारुळाच्या प्रेमात पडला म्हणजे सापच असणार तो. लक्षात ठेव, तू जर या मामाचा भाचा असशील तर माझ्या गणपतीला येशील. मी काय सुचवते की आम्ही 2 दिवस मामीच्या गावी जातो आणि मग 2 दिवस तुमच्या गावी येतो. कशाला? त्यापेक्षा मी काय सांगतो ऐक, पहिले 2 दिवस माझ्याकडे आहे, मग कुठे जायचं तिकडे जा. कशाला? पहिले 2 दिवस माझ्याकडे या, नंतर कुणाकडे जायचं त्याच्याकडे जावा. हो भाऊजी, चला तुम्ही आमच्या गावी चला. 1 नंबर गाव आहे आमचं. ते गाणं आहे ना, गोमू माहेरला जाते व नाकवा, ते आपल्या इथे शूट झालंय. तुम्हाला दाखवतो, चला. मामा आहे कुठलं गाणं? गोमू माहेरला जाते व नाकवा. याला माझ्यासमोर फक्त 5 मिनिटासाठी वाकवा. बोलून 5 मिनिटं उच्च घालतो नाही. त्या गाणं शूटिंग आमच्या गावात झालेलं आहे. आमच्या गावात झाले आहे. खोटा काय बोलतोस? हो, तुम्ही खोटं बोलताय. ती नदी आहे ना, ती आमच्या गावी आहे. मी पोहायचो तिथे. खोटा. चला तुम्ही आपण पोहूया. इकडे नको. ऐक मी प्रेमा झाला. ऐक एक तर तू खोटं बोलू नकोस. हिम गौरीच्या 7व्या बुटक्या. काय बोललास? हे बघ, हिम गौरी भडाकली बघ. खूप होत आहे. मी जरा सांगितलं खोटं बोलू नको. आणि दुसरी गोष्ट, तुला पोहायचं असेल माझ्याकडे काही दिवस राहा. मी वाटाने भिजत घालतो तेव्हा तुला त्याच्यात ठेवत जाईल. त्याला हात लावून दाखव. तुझ्या वाटाने असे कुकर मध्ये टाकीन, 4 शिट्ट्या काढीन आणि परत मिक्सरला लावी. तुला बोललो तुम्ही. मग त्याला कशाला बोलतोय? तू बोलतोयस ऐकून राहायचं. बाई म्हणून मी दुर्लक्ष करतो आजपर्यंत. म्हणून असा सुका राहिलायस. दुर्लक्ष करतो म्हणून मी कमजोर नाही. लोकांना दाखवून द्या कमजोर नाही असता. तू वार्ता करू नको माझ्याशी. लक्षात ठेव. मर्यादा पाळ तू बाई. मर्यादा पाळ. तू सांगणार आहेस मला? म्हणजे पुरुष म्हणून ऐकून घेतोय तर काय भिजवायला लागलाय? 2 मिनिटं प्लीज तुम्ही भांडण थांबवा. सतत काय रे भांडत असता? तुमच्या दोघांबरोबर आम्हाला सेलिब्रेट करायचं असतं सगळं, पण नाही, तुम्हाला भांडायचंच असतं. मामा ऐका माझं. तुम्हाला तुमचा भाचा तुमच्या जवळ असावं असं वाटतं ना, म्हणजे काय? तसं माझ्या मामीलाही वाटतं ना की मी तिच्या जवळ असावं. आणि मामी, तू माझ्यासाठी जितकी महत्वाची आहेस तितकेच गौरवचे मामाही महत्वाचे आहेत. हा, प्लीज तुम्ही नका ना भांडू. नाहीतर राहा असेच भांडत राहा. एकमेकांना काय बोलायचं ते बोला. कुठल्याच गावाला नको जाऊया, आपण मुंबईतच थांबूया. गौरव नाही बेटा, तू नको रडती. एवढं पण वाईट स्किट झालेलं नाही की रडायला पाहिजे. काय काय हसताना दिसतेस माझ्या सुनबाई. वा, हे बघ, तू वाईट वाटून घेऊ नको. हा, आम्ही आजपासून नाही भांडणार. नक्की. अरे नक्की म्हणजे नक्की. खरंच आहे, तू बरोबर बोललीस. तू आपण कुटुंब म्हणून ना प्रत्येक गोष्टीत एकत्र राहायला पाहिजे रे. आपण विसरलोय. आपण ते सोशल नेटवर्किंगच्या मॅटरमध्ये ना फॅमिली नेटवर्किंग विसरलोय. खरं सांगतो, मला बघ सांगतो, तू माझे डोळे उघडलेस. बघ मामी, तर तू आपण माझ्या गावी जाऊया. हां सॉरी, आपण माझ्या गावी जाऊया किंवा तुमच्या गावी जाऊया, पण भांडूया नको. सणासुदी आपण सगळे एकत्र राहूया. हा, माझ्या गणपतीला ना मला एक चांगली थीम सुचली. स्वच्छ भारत. क्या बात आहे मामा. असला देखावा करू तुला सांगतो. चलचित्र जिवंत देखावा. मामीला ना तिकडे अशी आ करून उभी करूया आणि हातात पाठी देऊया. माझा खाऊ मला द्या. आणि याला टिश्यू पेपर म्हणून तिथे चुरून ठेवूया. यांना जाणार प्रत्येक त्याच्यात टाकेल. त्याच्यापेक्षा तुम्हाला तिथे खा म्हणून उभा करू आणि बाजूला पायावर केलेला कुत्रा लावू. मग बघा, ये तुला ये, तुला खांब पण दाखवतो आणि पाय पण दाखवतो. आपण बोला. जुगलबंदी कहर केला ॲज युजल. सई, मजेदार परफॉर्मन्स होता. फार अप्रतिम सिरीज आहे. मला असं वाटतं की हिटचा फॉर्म्युला काय, तर ही सिरीज, हे उत्तर मला कायम मिळतं. आणि तुम्ही 5ही जण म्हणजे त्या जागेला तोच माणूस पाहिजे. आणि तुम्ही भांडणार नाही असं म्हटल्यावरती माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी म्हणलं आता कसं होणार. तर असं काही करू नका. तुमचं भांडण खूप महत्त्वाचं आहे आणि तुमच्या भांडणाने आम्हाला फार मजा येते. नेहमीप्रमाणे मस्त झालं स्किट. मजा आणली तुम्ही, खूप मजा आणली. थँक्यू. वा वा, भांडा सौख्य भरे. कीप इट अप. मंडळी, विनोदाची ही आतषबाजी अशीच सुरू राहणार आहे पण पुढील भागात. तेव्हा बघायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार
हास्याचा चौकार. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. मंडळी, सगळीकडे बाप्पांचं आगमन झालंय आणि त्यांच्यासाठी गोड गोड मोदकांचा प्रसाद तयार आहे. आणि अशातच सुग्रास विनोदाच्या मिष्टांनांनी या उत्सवाचा गोडवा आणखी वाढवण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, गणपतीतल्या भजनांच्या निमित्तानं लग्नाचं बाशिंग बांधायला बघतायत गावातली काही तरुण पोरं. बघूया त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होतोय का ते. यासाठी तुमच्या समोर येत आहेत किरसाल गावातले अतरंगी गावकरी. माझो बबनो गो बाय गो, किती वाढलो माझो पोर मुंबईत जाऊन. काय रे, किती काम करशीत रे. होय 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 आय होय गे आय. हा, आज भजन कोणाकडे आहे? पेडणेकराकडे. होय काय? होय. मी काय म्हणतो, पेडणेकराकडे भजन झालं की लगेच वाईनगणकराकडे वाईनगणकरांकडे मिसळ आहे आणि भजी पण आहे ना. आणि मुलात कसं या, चला लवकर. मोरे काका. अरे तू बबनची पोरगी ना ग? हो, मी पाया पडते. बबन आलाय काय? हो, दादा आलेत ना. बबन आलाय? अरे बापरे, आता बबनला भेट आहे हवा. बबन ओ बबन. मेल्या प्रभा. कसं? मस्त मस्त. कधी इलस कधी? अरे इलस कधी? मेला झालं 2 दिवस. पण साखरमानी झालोस तरी ना कुकारी काय विसरलंच नाही. कुकारा कशा विसरेन? वा वा वा, छान छान. मेल्यानू भजन पेडणेकराकडे हा ना, हाय काय करतो तुम्ही? हैसर इलाव आता तिकडे जाऊन सूर लावून काय उपयोग? नाही तर काय. हा मेला बंटी ना. होय तू मेला बंटी. रात्रीला गॉगल लावून खाय जातस. दादानू गाव डेव्हलप झाला ना, ह्याच्यातनं क्लिअर दिसता. होय काय? मरतत मेले, शायनिंग ही मारते. ए बन्या, हो आज कशी वाट चुकली? नाही तर हैसर आजी मेली काय जिती आता काय बघणार नाही. नाही आजे, माका काय वाटता गावातली म्हातारी मंडळी आहे ना, त्यांची जबाबदारी तरुण मंडळींनी घेऊ कोई अशी माका वाटतं, म्हणून मी हैसर इलय. बाकी तू बरी असस नाही? माका काय धाड भरली? दहीहंडीच्या खालच्या थराक नव्हता आता पण मायताना. माका विचारता. तू कुठे गेली होतीस ग शिवाली? दादा, घरात रेंजच नाहीये, मला कंटाळा आला, सो मी बाहेर गेले. तुम्हाला रेंज होईया? तुमच्या अंगणात इथे कोपऱ्यात गेलात ना, मस्त रेंज येते. या दाखवता. हैसर या, हैसर इथे कोपऱ्यात इथे गेलात ना. बाहेर किती रेंज आतच. आत? हा म्हणजे म्हातारे, तुझ्या आतल्या खोलीत केवढी रेंज या मी दाखवतोय. ओके फाईन. तुका कसा माहित रे? माका कसा माहित रे? हैसर ये. अशी काय करतेस म्हातारे? मागल्या टायमाला ना तुझं फॅन दुरुस्त करून आलेलं, तेव्हा फॅनच्या खाली उभं राहून युट्यूब वर व्हिडिओ बघितला आणि फॅन दुरुस्त केलं. युट्यूब मस्त रे. तुझ्या औषधीच्या गव्हाचे पाते दुरुस्त करत होता. म्हातारे, माझ्यावर प्रेम करतोस म्हणून एवढा बोलशील. अरे ह्यांचा काय? दादा ओळख. अरे आहे शिवाली, आपल्या गावातले म्हणजे बघ, मोरे काकांना तर ओळखते. हा बेटकरांचा श्रमेश. लोक मला प्रेमान बंटी म्हणतात. मला कोण प्रेम करता तुझ्यावर? हा बने बने. आणि हा शिवलकरांचा पम्या. हाय हाय. हैसर ये. बसत नाही, ऍक्च्युली डॅडाने तुमच्या सगळ्यांबद्दल मला सांगितलंय. म्हणजे मुंबईला ना डॅडा तुमच्याबद्दलच बोलत असतात. गावात विसरून कसा दादा, काय मुंबईतनं काय खाऊ बिऊ आणलायस काय तू? की फक्त सुंदरच आणलायस? काय खायला बिला चविष्ट काय आणलायस की नाही? वाटलाच माका मुंबईचे खाऊ खाऊ किलत. ए जा वाडगा घेऊन ये. मी जाऊ मदती. मेला वाडगा आणूचा, ड्रम ना आणूचा. बस हैसर ये. माहीत झालो भेटतो काय रे हल्ली. बाय दादानू, मुंबईत पण चुरमुरेत आणलं काय? मेला वाडगो मुंबईचा, चुरमुरे इथलंच.
चांगला तुमका भजनाक जावचं नाही. एक मिनिट दादा, हे ढोलकी आणि ते टाळ कशासाठी, म्हणजे तू काही आपल्या घरात ठेवलंयस का? अगं नाही बाळा, ते पेडणेकर काका नाहीत का, हा त्यांच्याकडे भजन आहे. आपल्याकडे नाहीये. नाही आपल्याकडे नाही. डॅडा, मला लाईव्ह बघायचं होतं भजन आणि मी कधीच बघितलं नाहीये यार. मला खूप आवडलं असतं डॅडा. तुला बघायचंय? हो. आम्ही दाखवू शकतो लाईव्ह. होय. आता इथे? हा. अरे काय दाखवू शकतो? गणपती पेडणेकराकडे, ह्यांच्याकडे गणपती पण पेडणेकर एवढा सुंदर आहे काय ते राहायला. आणि गणपती तिकडे असलं तरी गवर इकडे आहे ना. नाही ते तिका लाईव्ह बघायचं आहे ना. आणि गावकरी म्हणून आपली काहीतरी जबाबदारी हा. पुढे मागे आमचे संबंध जुळतले. गावकरी बघूच एक गाणं होऊन जाऊ दे. मी घेऊ गजर घेऊ मी. अगं लहानपणी भजन गाजवले, तुला नाही माहिती डॅडाचा आवाज. गजर घेऊया. प्लीज प्लीज छान गा प्लीज. बने मिया काय म्हणतोय? काय रे आज मिया ढोलकी वाजवलंय तर किती तुका वाजू घेता? आज माझा हात ना असं सुरसुरता. अरे एवढी वर्ष मी वाजवतोय, तू काय वाजवतोस? एवढी वर्ष वाजवतोस मग आज दम घे. आमच्या दोघांपेक्षा मी वाजवतोय. तिकडे चालते. नाही नको एनर्जेटिक आणि तुम्ही किती छान वाजवलं. अगं मुंबईला गेलो म्हणून नाही ते इथे बुवा झालो. कमाल आहेस तू. छान नाचलात दोघं पण. वा दादा, मी खूप एक्साइटेड झाले आणि मला खूप एनर्जी आली आहे. मला पण गाणं गायचंय. गाणं मला पण गाणं गायचंय. गावा गावा गाणं 1 2 3 स्टार्ट. बापरे काय करतो मला म्हातार का वय ना तुझा? ऐकतं काय? वाजूक लागला. अरे वाजूला मोर सगळे पाल तिकडे जंगलात. काय भारी नाचते दादाची. एनर्जेटिक आजी. जीव काढले. आवडला? जीव काढले नाही ते काय? येस. आतमध्ये किचन मध्ये डालीचा पिठला झाला असेल. बरं झालं दादा, तू हट्ट केला आणि मला इथे घेऊन आला. नाहीतर मला हे सगळं बघायलाच मिळालं नसतं रे. आपली संस्कृती काय असते हे अनुभवायलाच मिळालं नसतं कधी. आणि दादा खरंच बोललेला असतो. गावच्या मातीला आणि इकडच्या संस्कृतीला एक वेगळाच सुगंध आहे. आणि मला आता असं खरंच वाटतंय की लग्न करावं आणि इथेच सेटल व्हावं. चांगली आयडिया लय भारी आहे. हो ना. खरात येस. येवा कोकण आपलोच असा. नाही म्हणजे गावात एवढी होतकरू पोरं हत, मेहनती हत, वाजवतात. आणि आतापर्यंत तुम्ही गावातल्या पोरांचा नाच बघलास, गाणं बघलास, पण त्यांचा प्रेम नाही बघलास. शिवा, अरे जावई बापू सरप्राईज. काय मध्येच सांगितलं नाही ते? काल काम होतं ना, आज म्हटलं सरप्राईज देऊ जरा. आपण माझ्यावरच गाडीत नाही यायचं ना. काम होतं काल. मोरानो काय रे? आमच्या शिवाचा होणारा नवरा. नमस्कार. आमच्या जावई बापू दोघं एकाच कंपनीत कामाला आहेत. आयटी मध्ये आयटी मध्ये. आणि कसं असतं आता आयटी वाल्यांना घरूनच काम करूच लागतं ना. असं झालं त्यांचा. गाईज हाय, हा माझा होणारा नवरा ओंकी. आणि ओंकी तुला सांगते हे इतके भारी आहेत, इतके कमाल आहेत ना. आता मला एक काय ते गजर काय ऐकवला ऐकवला त्यांनी, म्हणजे इतका कमाल आहे. गाईज तुम्ही प्लीज ओंकीसाठी एकदा परत गाल का? चला पेडणेकराकडे भजनाक जाऊ. लवकर ये बाहेर. येते रे येते. दादा मी वाजवलं असतं पण माझा हात दुखतायत आता. ए मेल्या पम्या चुरमुरे भय नरामलेत. आयटी
दादा काय म्हणाल? वा, याला म्हणतात सागर संगीत परफॉर्मन्स. फार मजा आली. म्हणजे अलीकडं नाही मला पलीकडं नाही पांडुरंगा याच्यात एक बीटिंग टाईम आहेच आणि बीटिंग टाईम इज बीटिंगमध्ये मला अलीकडं नाही किंवा पलीकडं नाही ही एक भावना आहेच. या दोन्हीची सांगड इतकी अप्रतिम घातली की ते फ्युजनचा एक जो इम्पॅक्ट यायला हवा तो इतका अफलातून आला की क्या बात आहे. मला असं वाटतं श्रमेश प्रथमेश तुम्ही हे प्रहसन दिलं होतं पण त्याचं क्रेडिट तुमच्या इतकंच मला असं वाटतं गोस्वामींना दिलं पाहिजे कारण ते बसवलं फार गोड पद्धतीने त्याचं क्राफ्टिंग केलं. इतर वेळेला काय होतं की वरात आली की मग जावई बापू येतात. आज जावई बापू आले आणि वरात निघून गेली असं. फार मस्त खूप एन्जॉय केलं तुम्ही सगळ्यांनी. वनिता कहर डान्स होता तो मधला तुझा. कहर म्हणजे तो तू तिकडे करताना मला इकडे चक्कर यायला लागली. अफलातून परफॉर्मन्स सगळ्यांचे मस्त मजा आली. खूप मजा आली. रिलेटेबल परफॉर्मन्स. थँक्यू अँड कीप इट अप. मंडळी, विनोदाच्या राज्यात जाण्यासाठी स्वतःचा असा खास महामार्ग तयार करणाऱ्या हास्य महारथी समीर चौगुलेंचं नाव दिलं जात आहे एका खरोखरच्या रस्त्याला. बघूया हा सोहळा. हाय सई. आज माझ्या आयुष्यात अतिशय आनंदाचा दिवस आहे. तुला कारण माहितीये का? हा बोर्ड समीर चौगुले मार्ग. एका मार्गाला माझं नाव देण्यात येणार आहे. साताऱ्यातल्या एका गावातल्या रस्त्याचं नाव मला लागतंय. साताऱ्यातलं. नमस्कार. नमस्कार नमस्कार जाम भारी जाम म्हणजे तुम्ही आमच्या गावात आले म्हणजे तुमचं जाम भारी स्वागत आहे. नाही आला गप्पाना कुठेच तू तरी वाजव. ही तुमच्या गावची तुतारी आहे का? होय. सार्वजनिक तुतारी दिसते. अरे बापरे. ओके ना कशाला ते असं करू नका. हे आपण नमस्कार. मी तरुण तडफदार आदरणीय माननीय सरपंच श्री रोहित शेठ उर्फ सावत्य बहुमाने. अरे बापरे. हे नाव तुमचं लहानपणापासून आहे? म्हणजे शाळेत उत्तरपत्रिकेवर लिहिलं तर लगेच पुरवणी मागायला लागेल. किड्यांनो हसा की. काय लागा पाहुणा येते आपलं. पाहुण्यांच्या जोगवर हसलं पाहिजे. लक्षात ठेवा अतिथी तो माती. होय अतिथी ते माती नाही अतिथी देवो भव असं आहे. एवढं नका ऐका काय एवढं नका हसू. काय होतंय अपमान अंडरलाईन केल्यासारखं वाटतं सर. आपण कुठलं बरं आता हे झालं असेल तर आपण आता पुढे काय करायचं? कार्यक्रम वाढवा. घ्या अन्ना घ्या दगड घ्या. पावला लागणार पावला बरं का. एक नंबर. काय करायचं आता? वडा काय वडा. वडा म्हणजे वडा. माझ्या आयुष्यातला खरं तर खूप चांगला क्षण आहे हा. वा आज खरं तर टाळ्या थांबू आधी. समोर चौगुले मार्ग म्हणजे ह्याच्या समोरचा मार्ग आहे तो समोर चौगुले. हे तर काहीच नाहीये. बरं समोर तर भिंत आहे मार्ग कुठे आहे? हे कसं केलं तुम्ही? हे का आता लागा म्हणे असं नाही करायचं ना. कसं काय बरोबर दिलं होतं सर. तुम्ही टेन्शन घेऊ नका. टेन्शनचं नाही ना. नाही काय एवढा हे वगैरे करून आलो आणि असं हे होतं ना प्रॉब्लेम. नाही सर तुम्ही काळजी करू नका. चुना आहे का? चुना आहे का? चुन्याचं काय करताय? चुना आहे का तिकडे? चुना आहे. अहो काय करताय चुन्यामुळे? सर तुम्ही काय करतो बघा. मी
याला पत्रा गंजल पण वेलांटी जाणार नाही धावा. एका पावसात जाईल चुना आहे ना तो. एका पावसात जाईल काय हे सोल्युशन देताय का तुम्ही मला? पेंटरला बोलवा ना, असं नका ना करू. पेंटरला बोलवा ना. आजच्याच पेंटरला बोलून घे. रात्रीच करून घे तू बोर्ड. माझ्या नशिबात हे असं का होतं नाही मला कळत. तेवढं चालून घ्या सर. चला पुढे. तुम्ही काका ओ काका दमाला तुम्ही जरा सावकाश. हार बोर्डाच्या कोणत्या अवयवाला घालायचा? हे काय हार आहे? एवढं सार कुठं साईज बघ केवढी. काय करायचं ह्या हारचं? अहो नका हे अडकवा तिकडं कोपऱ्याला अडकवा. हा असा हार घालतात. अहो हे बाईला गजरा घातल्यासारखं वाटतंय हो. ऑड वाटतंय हो. चालतंय काय हळू करा. बरं झालंय का आता? माझं काम होतं अर्जंट. ते राहिले ना काय मंगोतर. मंगोतर म्हणजे? अहो ते भाषण करतात नाही का? काय? मी तुमच्या इकडे आलोय. मी कुठला कोण ओळख ना पाळक माझे रस्ते लावा. रस्ते लावा नाही, रस्त्याला माझं नाव दिलं त्याबद्दल धन्यवाद असं मी म्हणणार. रस्ते लावा असं म्हणाल का तुम्ही? मंगोतर नाही, मनोगत असतं ते. स्वतःचं मनोगत म्हणायचं असतं. थांबा ना. काय झालं? थांबा ना, मी सांगते. तुम्ही थांबा. यांना जरा कृपया मागे घ्याल का? तुम्ही थांबा, मी सांगते. तर आता इथं समीर चौगुलेंना मी विनंती करते की त्यांनी मनोगत बोलावं. हे तुमचं एवढंच वाक्य होतं बोलायचं? अरे बापरे, मला वाटलं काही असेल. सगळ्यांना नमस्कार. थांबा. मंचावर उपस्थित मान्यवरांनाही माझा नमस्कार. याच्यात काय हसण्यासारखं? मला काहीच कळत. हसण्यासारखं काय आहे याच्यात? सॉरी सर. आज खरं तर माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. आज माझ्यासारख्या छोट्या कलावंताचं नाव रस्त्याला दिलं गेलेलं आहे. ही माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे, भाग्याचा क्षण आहे. काय हसण्यासारखं काय याच्यात मला खरंच सांगा. अण्णा हसून गेला बोलू देखतेस ना. काही बोलायला लागलो मला. त्यांना जरा प्लीज मागे करा, मला नाही आवडत. शांत राहा, बोलतायत. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की हे तुमचं गाव बघून मला माझं गाव आठवलं. मीही शाळेत होतो गावात असताना. तर असाच रस्ता आमच्या इकडे सुद्धा होता, पण त्या रस्त्यात खड्डे खूप होते. पायाला दगड माझ्या बोचायचे. पाऊस पडायचा, पाणी तुंबायचं आणि मग शाळा बुडायची माझी. 1 मिनिट. रस्त्याला पाणी तुंबायचं मग शाळा कशी काही बुडायची? अरे शाळा बुडायची म्हणजे गोगटे हायस्कूल अशी नाही. शाळा बुडायची म्हणजे मी शाळेत जाऊ नाही शकायचो. याला प्लीज लांब पाठवा ना जरा. कशाला पाहिजे? मी काय बोलतोय हा काय गांभीर्य आहे ना? काहीतरी मी सांगतोय. सॉरी माझा एक संघर्ष आहे तो सांगतोय ना मी. सॉरी नाही चिडत नाही माफ करा. तर माझा एक संघर्ष होता. त्या पायाला मला खडी पोचायची, दगड पोचायचे, तरी सुद्धा मी शाळेत गेलो, माझं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर शहरात गेलो, तिथे नोकरी केली. सगळ्या मंडळींना मी नोकरी केली. आज हव्या त्या क्षेत्रात मी माझं करिअर केलेलं आहे. आणि आज तुम्हाला माहिती आहे मी कुठल्या पोझिशनला आहे. आणि त्यामुळेच आज तुमच्यासारख्या गावात हे समीर चौगुले मार्ग असं इथे मार्ग तयार झालेला आहे. तर हे माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. इथे खरं तर डाळ्या हव्यात म्हणजे. थँक्यू. मी माननीय सरपंचांना विनंती करते की त्यांनी आपल्या अतिथी समीरजी चौगुळे आणि नवीन रस्त्याबद्दल मनोगत बोलावं. पण त्याआधी मला एक कविता आली आहे, ती मी प्रस्तुत करते. तुम्हाला कविता आली आहे? बरं घ्या करा. कविता बोलून दाखवते. ज्यानी आयुष्यात खाल्ल्या खूप खस्ता, ज्यानी आयुष्यात खाल्ल्या खूप खस्ता, ज्यानी आमचं पोट दुखवलं हसता हसता, त्यांच्या नावाने झालाय आमच्या गावात समीर चौगुले रस्ता. त्यांच्या येण्याने साहेब बाचे बर का माझी 1 नंबर म्हणजे टॅलेंटेड असं येतो. ढँटेड कुठून आणलं? टॅलेंटेड 1 नंबर टॅलेंटेड असं येतो.
तुम्ही जरा प्लीज गप्पत बसा. बोला. 2 मिनिटं. ज्यांच्या येण्याने आमच्या आयुष्यात कॉमेडी फुले. हो. आमच्या गावात आले समीर चौगुले. ज्यांच्या येण्याने गावातला रस्ता झाला खुला. 1 मिनिट. खुला. ज्यांच्या येण्याने गावातला रस्ता झाला खुला. सर, रस्ता झाला खुलाला चौगुले जुळत नाहीये. चौगुला घेऊ का? याचं काय करायचं? नाही अगं बोल बिंदास. हे बघ कवीनी कुठल्या प्रकारचं बंधनात अडकायचं नाही. तेवढा बिंदास बोल तू. 1 नंबर ते जिंदालाल आहेत. जिंदालाल नाही हो, जिंदा दिल आहे असं. जिंदालाल आहे मी याचा. अरे नाही चिडत नाही, मारेन रे ह्याला मी. सांगा ह्याला. माझी कविता आहे पुढे. ऐक. ज्यांच्या येण्याने गावातला रस्ता झाला खुला म्हणूनच रस्त्याला नाव दिले समीर चौगुला. रस्ता येण्याने एक आहे शेवटचं. रस्ता येण्याने गावात किती सुखसोयी आल्या. रस्ता येण्याने गावात किती सुखसोयी आल्या. आमचा मुजरा घ्यावा चौगुले समरून ल्याल्या. अरे ही कविता आहे तुमची समरून ल्याल्या. असं थोडं बस करा तुम्ही. मी जातो. बस करा नका तुम्ही कार्यक्रम. अरे मुद्दा तो नाही. तुम्ही आले काही बोलताय तुम्ही. नाही तुम्ही चिडू नका. तुम्ही एक तर तिकडे चुकवलं ते कसं दिसतंय बघा ते. आज करून घेतो. तर मी सरपंचांना विनंती करते की त्यांनी मनोगत बोलावं. नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आपल्या या छोट्याशा गावात आज एवढा मोठा माणूस आलेला आहे. कारण पण तसंच आहे. आज या रस्त्याला ह्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. चौगुले साहेब, ह्या रस्त्याला तुमचं नाव का दिलं? मला तुम्ही दिलं ना. माझं काहीच नाही. का दिलं? कारण तुमच्या विनोदामुळं, तुमच्या हसवण्यामुळं जसे आमच्या आयुष्यातली दुःख दूर झालीत तशी या रस्त्यामुळं या गावकऱ्यांची दुःख दूर झालीत. हे रस्ता 2 गावांना जोडणार आहे. बरं. त्यामुळं आम्हाला खूप बरं वाटलंय तुम्ही इथं आलाय. मला आनंद. चौगुले साहेब, तुम्हाला सांगतो आहे का अजून? आज या ठिकाणी इथं काय नव्हतं. म्हणजे ह्या रस्त्याला नावच नव्हतं. काय हो? नावच नव्हतं. रस्ताच नव्हता. या ठिकाणी फक्त सकाळी सगळे नैसर्गिक विधी करायला यायचे आणि ते करता करता तुमची स्किट बघायची. त्यामुळे रस्त्याला समीर चौगुले मार्ग नाव देण्यात आलेलं आहे. तुम्हाला सांगतो, कुठल्या बी झाडा मागे जा, दगडा मागे जा, सगळ्यांकडून नुसते हसण्याचेच आवाज. 1 मिनिट. तुमच्या स्किट मध्ये नसतंय का ते टॉईंग टुईंग प्रुक दगडाच्या मागणं असे आवाज यायचे. 1 मिनिट. आम्ही मान्य करतो, आम्ही टॉईंग करतो. प्रूक हा तुमचा लोकल आवाज आहे. हे आमचा काही संबंध नाहीये. नाही खरं सांगतो, मी स्वतः इकडे डबा टाकायला यायचो. काय बोलतो? खरं असं टंबरेल घेऊन यायचो का नाही. टंबरेलला असं मोबाईल लावायचो आणि स्किट बघायचो. तुमचं स्किट चालू हमरेक तुमरेक असाल का डायरेक्ट प्रेशर माणूस मोकळा. काय बोलताय तुम्ही? अहो नाही खरं सांगतो, एक दिवशी आलो टंबरेल घेऊन, मोबाईल लावला, अयो बॅटरीच डाऊन झाली. कुतून जीव गेला हो. झालंच नाही. घरी गेलो, बॅटरी चार्ज केली, परत टंबरेल घेऊन आलो, लावला आणि मग ते हमरिक तुमरिक मोकळा. अरे तुम्ही काय बोलताय? तुमचा विनोद आहे ना, लय गुण आहे हो. डायरेक्ट माणूस मोकळा. अरे काय बोलतोय हा? अहो खरंय साहेब. अहो तुम्हाला सांगतो, गावकऱ्यांनी तर माझ्याकडे डिमांडच केलेली आहे. हे असं टंबरेला मोबाईल लावून बसण्यापेक्षा तुम्ही समीर चौगुलेंना चिता आणा, आपण लाईव्ह प्रोग्राम बघू. फिरला काय? हे सगळे बसणार आणि मी बसणार त्यांच्या समोर. काय नका करू, प्रेशर येत. अरे मागे करा. अरे तुम्ही काय अपमान करताय माझं, कळतंय का तुम्हाला? खरंय साहेब, खरंच खरंय. तुम्हाला सांगतो, तुमच्यामुळे लोक वेडी झालेली आहेत. म्हणजे पार तुम्ही जिथं चाल तिथं इकडे विचारा की समीर चौगुले सगळीकडे नुसतं समीर चौगुलेच. तुम्ही कुठल्या बी दुकानात जावा, दुकानात गेलं की चॉकलेटाच्या भरणीवर दुकानदार मोबाईल ठेवतोय, समीर चौगुलेला बघतोय ना हसत बसतोय. तुम्ही
टेलरकडे जावा. मशनीला मोबाईल लावून ठेवतोय, समीर चौगुलेकडे बसतोय ना हसत बसतोय. तिकडं त्या सदऱ्याचा जम्पर झाला तरी चालतोय, पण ह्यो आपला हसतच बसतोय. तुम्ही कवा शेताव या की आमच्या शेतकरी जेव्हा नांगारतोय की नाही, नांगारताना बैलाच्या 2 शिंगातच मोबाईल लावून ठेवतोय आणि तुम्हाला बघून हसत बसतोय नांगारताना. तुम्हाला सांगतो कावा कावा तर बैल बी मागं बघते ती. बैल हसतो जो, बापाने बैल हसताना बघितलाय. काही बोलाल तुम्ही, ऐकतो म्हणून बस करा. हे आता सांगतोय. खरंच तुमचं नाव एवढं मोठं आहे सर. हे बघा, माझं नाव लागलं इकडे. इथे ते नैसर्गिक विधी ह्याच्यापुढे करायचं नाही सांगून ठेवतो तुम्हाला. त्याचं मला चालणार नाही सांगून ठेवतो. मी त्याच मुद्द्यावर येतो. लक्षात ठेवा गावकऱ्यांनो, मी तुम्हाला आज सांगतोय की ह्याच्या पुढं समीर चौगुलेवर कोणच डबा टाकणार नाही. समीर चौगुले स्वच्छ राहायला पाहिजे. अरे काय बोलताय तुम्ही? मार्ग म्हणा ना तुम्ही. मार्ग, अरे चिडून काय का चिडू नको. काय तुम्ही समीर चौगुले मार्ग म्हणा ना तुम्ही. समीर चौगुले टाकायचा नाही, काय अर्थ होतो त्याचा? नाही सर, आता तेच बोलतोय मी. बघा ना, म्हणजे आता मी इथे सगळं सुशोभीकरण करणार आहे सर. तुमचे जसे केस आहेत तसे समीर चौगुलेवर सगळे कारंजे लावणार. वा वा वा. तुम्हाला सांगतो, डांबरीकरणाचं काम असं करतो ना, समीर चौगुले गुळगुळीत दिसला पाहिजे. मार्ग कोण बोल? मार्ग बोल ना. तेच बोलते सर. तुम्हाला सांगतो, पावसाळ्यात केवढे प्रॉब्लेम. पावसाळ्यात सगळीकडे पाणी तुंबते, पण मी शब्द देतो गावकऱ्यांना तुम्हाला, मी समीर चौगुलेला ह्याच्या पुढे तुंबूनच देणार नाही. समीर चौगुलेचे सगळे खड्डे हुडकून हुडकून डांबरानं बंद करणार आहे. तुम्हाला अरे अक्कल आहे का तुला? बघातपासून सांगतोय. अरे मार्ग बोल ना, मार्ग. फक्त समीर चौगुले नाव घेतोस तू. मार्ग बोल. तर समीर चौगुलेची मार्ग. अरे तू मार्ग काय झालं सर? समीर चौगुलेचा मार्ग ना ची कुठे वापरतो? मी काय डोकं भरून टाकेल तुमचं. नाही पाहिजे. मंडळी, तुम्हाला एखाद्या गोष्टीतली काही माहिती किंवा ज्ञान नसेल तर अशा प्रसंगी फाजील आत्मविश्वास तुम्हाला भरपूर मदत करू शकतो. याच गोष्टीचा प्रत्यय देण्यासाठी आता आपल्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर. वाव. हॅलो प्रसाद सर, हॅलो सई मॅम, हाय हाय. मी जेव्हा केव्हा बोलायला येतो तेव्हा माझ्याकडे एक गुड न्यूज असते ऑलवेज. नाही मला पुढे सोफ्यावर नाही बसवत आहेत, पृथ्वीलाच बसवत आहेत. ठीक आहे. नाही, मी रिलेशनशिपमध्ये पण नाही आहे, अजूनही मी सिंगल आहे. हाय प्राजू, कशी आहेस? प्रयत्न एक हलका. नाही, नथिंग असं काय नाही आहे. एम टाउन मधली न्यूज आहे की मी डिरेक्टर होतोय. डिरेक्टर, मी आता सिनेमा डिरेक्ट करणार आहे. अरे, एक ऍक्टर ऑलरेडी डिरेक्टर आहेच, दुसरा ऍक्टर होऊ पाहतोय. म्हटलं मी पण एक त्यात डुबकी मारून घ्यावी. सर, डिरेक्टर म्हणून एक मी महत्वाचं काम केलेलं आहे, ते म्हणजे फुकटात लोकेशन मिळवणे. आलोय काकाच्या गावी, मस्त 10-15 लोकेशन्स बघितली आहेत. मस्त इथेच थांबलोय 5 दिवस. जरा स्क्रिप्टिंग वर काम सुरू आहे. काय, लेखक पण मीच आहे. फक्त हिरो मी नाहीये. प्रोड्युसरला माझ्यापेक्षा जास्त विराज जगताप आवडला. सो विराज जगताप हिरो आहे. आणि मी सई मॅमना विचारलं होतं विराजच्या अपोजिट काम करायला, पण विराज नाही म्हणाला. म्हणून आता मी मोनल कडलकला घेतलंय. ओंक्या, ए ओंक्या, काका या काय इथे बस. आहे का नाही निवांत? अरे आरामात, एकदम आरामात, मस्त. आबाळ बघितलंयस का कधी असं शहरात? नाही का नाही? असंच असतं इथं गावात. जेवण कसं होतं? जेवण कसं होतं? लई मी नॉर्मलच एकदम मस्त होतं, एकदम मस्त. चाललं का फर्मसच असणार जेवण. गावचं जेवण आहे, गावचं. इथली चटणी तिखट असली ना तरी जेवण गोड आहे. काही अर्थ नाही या वाक्याला काका.
हा म्हणजे तसं नाही रे पण म्हणजे आहे का नाही जेवण भारी मस्त असं असते का? खूप जेवलोय काका आता एक मस्त पडी टाकतो नाही 2 तासाची झोप तू कशाला रे अरे थांब किंवा थांब ती आमची पाहुणी आहे ती गावातली भावकीतली कोण शामराव ती फॅन आहे ती रे तुझी येतील 10 मिनिटं थांब त्यांच्यासाठी थांब काका 10 उद्या करूया ना थांब रे थांब ती शामराव येते त्याच्या पोराला घेऊन त्याच्या पोराला तुझ्या ह्याच्यात ही करायचंय ती कर कशात काय करायचंय अरे ती करतो ना तू हास्य जत्रा हा त्याच्यात त्याला ती ऍक्टिंग करायची आहे ती कर काका नाही म्हण नको रे हे बघ ती आपली नात्यातली आहे ती भावकीतली आहे ती त्यांना करावं लागतंय तर गावात ठेवत्या ती लक्षात ठेव गावात कसं चांगलं मानपानानं राहावं लागतंय त्याला कर ती येईल आता माझा दोस्त श्याम राजपूत आणि त्याचं पोरगा येईल श्रमेश बेटकर श्याम राजपूतचा मुलगा श्रमेश बेटकर हा आरती त्याचा बाप आहे का नाही श्याम राजपूत ती आहे खानदेशातलं आणि त्याचं पोरगा आहे का नाही ती रत्नागिरीत वाढलंय मामाकडं दिलंय म्हणाव त्यांना लॉजिक चला पुढे चाल रे बोरे चल चल आलं आलं अरे राम राम प्रताप हो या शामराव या बसा बसा इथं या अरे अरे बाप आम्ही अरे प्लीज पाया वगैरे दाद्याला भेट आम्ही नेहमी बघतो बरं का तुमचं ते एकदम पलटप भारी असतं बा काय ते नाही का ते हास्य जत्रा या गावात अशी पूर्ण वाक्य कोणी बोलत नाही सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर सगळं बघितलंय सर तुम्हाला फॉलोच करतो सर अरे नको एवढं नको आणि तुम्ही तो म्हणजे यमडूड त्याचा रोल काय करता बा करते देवडूड करतो मी काही फरक नाहीये बा त्याच्या बस शामराव बस या बसा इथं शामराव त्याचा तुम्ही तो यमडूड बघितलाय त्याचा सोटू बघितलाय का मग बघितलाय ना मी सोटू नाही करत मी का वाटतो विराज जगताप लोकांना मी ओंकार मी सोटू नाही करतोय शामराव तुम्हाला सांगतोय सोटू करतोय दात्या करतोय मामा करतोय मग त्याला एस फॅक्टर म्हणतात तिथं ओंक्या काय ती गाणं गा तुझं तू दूर का गाणं गा ते माझं नाहीये ते ओंकार भोजने लय याला दुसऱ्याला द्यायची आवड असं का स्वतःवर घेत नाही दुसऱ्याला देतय सगळं तू हीच करतय तर नाही असं माझं नाही श्याम्या लय मोठा माणूस तिथं शहरात असं का केवढं केलंय त्यानं अरे बापरे आपण माग फैजाबादला गेलतो बघ हा ते नारायण आप्पा त्यांच्याकडे त्यांच्याकडे ना ती नारायण आप्पाची तुला सांगू नारायण आप्पाचं साडू आहे ती साडू त्या त्यांच्या साडूच्या मेवण्याच्या चुलत्याचं कोणतरी साहेब आहे ती सोनी मराठे साहेब असं का ती सोनी मराठे साहेब भेटले याला ती म्हणले काय करायचं यो म्हणला हास्य जत्रा करू तवा कुठं ती तयार झाली ती ह्याचा कार्यक्रम आहे हास्य जत्रा ह्यो म्हणला करायचा तवा ती करायला तयार झाली ती श्रम्या दाद्याकडनं शिकायचं बरं काय मी सगळं करतय तू त्याचं ऐकलं ते तुला हास्य जत्रेत घेणार कळलं का ही करतय तर काका लय केलंय तिथं काका इथे मुलकी असं काही हे नाही काका काय सांगताय तुम्ही हाय ते सांगतोय रे नाही आज कोण सोनी मराय असं काही नाहीये ते यार दमनचं एक स्केड्यूल झालं मी जेल झालो ते खूप आहे कळलं उगाच तुम्ही काही यांना सांगू नका कळलं का हे यांनी जाऊन बाहेर पसरलं आणि ते हास्य जत्रावाल्यांना कळलं नाही असलं काही मला काढणार नाही मला रोज काढतील ते नाही उगा आपलं काहीतरी बोलतोय ह्याला तुला सांगतो शामराव ह्याला मोठेपणा लय विनय लय ह्याच्यात विनय लय मोठा भाऊ आहे का नाही मोठा भाऊ आहे माझा विनय मोठा असं काही नाही असं काही नाही काकाला असं बोललो काय ह्याचं काय तुला सांगतो शामराव ह्याला लय असं ती आहे बाबा मी मोठेपणा लय आहे त्याचा हे नाही करत पण ह्यानंच केलंय तर सगळं करत बस की वंकी मी बसतो आपल्या गावातले भाऊ कितलंय तर त्याला दी ऍडव्हान्स दे त्याला चल दी ऍडवाइस काका दी किती पण दे
काय काय करतोस तू, काय करतोस? सर ऍक्च्युली मी रील्स करतो जुन्या गाण्यांवर आणि मी 3-4 शॉर्ट फिल्म पण केल्यात. थोड्याशा पथनाट्याचा पण अनुभव आहे. एकांकिका वगैरे काही केलंयस? हा सर मी करतोय किती का नाही करणार. श्रम्या दाद्या काय सांगते करायच्या एकांकिका करायच्या. अरे ती लई मोठं माणूस आहे रे बाबा. ती शामराव लई केलंय त्याने. असं का? तिथं तुम्हाला सांगतो ती पुढे बसते ती नाही का दोघं. हा ते बसतात. आठवतंय का कोण? मग त्यो पुण्याचा टॉम क्रूज आणि सांगलीची जेनिफर लोपेज. नाही हो ते प्रसाद ओके आणि त्या सई तामनकर मॅडम ते दोघांचं म्हणजे तुम्हाला सांगतो शामराव ती दोघं आहेत का नाही त्यांचं करिअर झालं होतं शट अप गुड नाईट. असं का? ते कामच नाही दोघांकडे. दोघांनी ह्याला फोन केलाय. ओंक्याला विचारलंय म्हणे सर काम द्या. नाही सांगू दे रे. बस असं नाही काही खरंच काही नाहीये. ती प्रसाद काय का नाही पुण्यातनं फिरायचं मुंबईला ह्याच्याकडे. मला काम दे ह्याला दया आली. अरे वा. मी म्हणलं दोघांना या काम देतो तुम्हाला या माझ्या कामात या. बाईच्या कळली म्हणली मला स्टेजवर काम करायचंय. मग हे म्हणला होय तिकडे तिथं बसायचं 2 खुर्च्या टाकून देणार हसायचं काम करायचं. मी कोण देणार ह्याच लई चालतंय तर शामराव. हो करतोय सगळं. तर ती पोरगी बसती कोपऱ्यात ती ते प्राजक्ता माळी ती नाचे मयुरी तीच. ती तुला सांगतो शाम्या गोरेगाव स्टेशनला रडत बसली होती पोरगी. बसली होती लय रडत होती. ह्यानं बघितलं ट्रेन मधनं उतरला आणि तिला म्हणलं ए झिपरे इथे. ती बाया बावचाळली इथं तिथं बघती. म्हणलं ए झिपरी कोण तू जायस ना इकडे ये. ती आली रडत म्हणला का रडतोस काका. तर ती म्हणली मला डान्स करायचा आहे. मला शो मध्ये कुणी घेणं झालंय. म्हणला माझ्या कामात ये काका. माझ्या कामात डान्स कर. काय बोला चालायचं ती सगळं करते का नाही वायरिंग सगळं हे बी शिकवलंय त्यानं. ओंक्या लय मोठ्या मनाचं आहे त्या सगळ्यांना. हे करतोय तर सगळ्यांचं हे करतोय. काय चाललंय तुमचं? तू केलं सांगायला नको. मी नाही केलं. मी कोण प्राजक्ताला डान्स शिकवणार आहे? तू म्हणलं नव्हता का तिला डान्स? मी नाही म्हटलो. मी म्हणालेलो ती मला डान्स शिकवते ती आणि मी प्रसाद सरांना काम देतोय. तुम्ही काय बोलताय? असं बोलू. मला फोन येणार असेल पिक्चर साठी तो पण नाही येणार. प्लीज. सई तामणकरांना मी काम दिलं. ते नाही का बसवलं मी दिलं काम. अरे त्यांना 8 दिवस बघता यावं म्हणून मी हास्य जत्रा जॉईन केली. मी त्यांना काम देतो. नका असं बोलू प्लीज असं करू नका. नॉर्मल सांग. मला गाईड करायचंय ना. मी ते करूया ना. याच्या बोलण्याकडे काही लक्ष देऊ नको. बोलण्याकडे तुम्ही प्लीज लक्ष देऊ नका. विनय मोठा आहे याचा बाकी काय नाही. बस ही करतय रे सगळे. बरं मी काय बोलत नाही. तू त्याला हे कर ते मगाचपासून डायव्हर्जन दे त्याला. डायव्हर्जन नाही डिरेक्शन दे असं आहे ते. मध्ये किती पण दे. बरं ऐक ना मित्रा तू ना एकांकिका वगैरे कर. तू स्पर्धा वगैरे कर. दाद्या सांगतो ते ऐकायचं. ती केल्या दाद्याला फोन करायचा. दाद्या तुला हास्य जत्रेला ह्याचं तेवढं. तुझा दादी आहे तो म्हणून तुझ्यासाठी करेल नाही तर कुणासाठी करत नाही त्यो. ह्याच्या हातात आहे सगळं. तुला काय बाबा काय डायलॉग कोण बोलल तिथं कास्टिंग कोण करल नट कोण निवडेल सगळे हे बघतय रे. सगळे बाकी कोणाच्या हातात काही नाही. पण मी ते एका पेपरात असं वाचलं होतं बा. तिथे गोटे मोस्वामी आहेत ना त्यांच्या हातात मोठे गोस्वामी गोटे मोस्वामी नाही ते मुळात बोलायला किती कठीण आहे. गोटे मोस्वामी ते बरोबर बोलतात. गावाच्या सॉरी मला एकदम राग आला. शेवटी मोठे सर गोस्वामी सरांबद्दल असं नका बोलू. त्याला दाद्याचा प्रवास झालाय त्याची चिडचिड झाली तर चिडत नाही तू. हरकत नाही. सॉरी मोठे गोस्वामी ते आहे. दाद्या चिडू नको. काका लागतोय तुझा चिडू नको. चिडत नाही शामराव. नाही नाही पोरग जरा हे झालं. ते आहे ती दोघं तुम्ही म्हणला का नाही. ती मोठे गोस्वामी आहे ती हाताखाली कामगार ठेवले ती नाही असं काही तिथं काय आहे. बस की रे त्यांना सांगू दे. ह्यानं काय केलंय त्यासनी कामं नव्हती वयपिन वाढलंय तर ती कामाला ठेवून घेतलेली. ती पांढरी कशी आहे ती ती काय सफेद सिमेंट आहे रे.
सिमेंट गमिले उचलतात तिथे असं का? हे करतंय सगळं. नाही तसं काही नाहीये काका. अरे तुम्ही काय करताय? अरे तुम्ही नका ना बोलू काका काहीतरी यार. हे बाहेर पसरलं ना मला तिकडे सिमेंट घेऊन चालायला लागेल. तुझ्या हाताखाली काम करते. माझ्या हाताखाली कोण नाही काम करत काका. काय बोलताय तुम्ही? जरा थांबा प्लीज थांबा. गप्प बसा तुम्ही. भाई बघा मी नॉर्मल ऍक्टर आहे हो. मी नॉर्मल ऍक्टर आहे तिकडे. मी त्याचे पैसे घेतो. ती प्राजक्ता तिकडे अँकर आहे. ते सई मॅम प्रसाद सर तिकडे जजेस आहेत. असे सगळे आम्ही वाटून घेतलेली आहेत काम. आम्ही एकत्र काम करतो सगळे. आम्ही कुटुंब आहोत. असं कोणी एकटा तिकडे असा मोठा नाहीये. कळलं का? मोठेपणा आहे तुमचा. अरे नाहीये मोठेपणा काका माझा. आम्ही हे खरं सांगतो आहे सगळं. कसला मोठे यात काय मोठेपणा असेल मला खरंच काही कळत नाहीये. आता मी पण इथे आहे ना तिकडे शूट सुरळीत सुरू आहे. असं का? कोणामुळे काही कोणाचं अडत नाही तिथे. कळलं का? म्हणजे ऑडियन्स पण अरे एक बाबा दिवस मी नाही दिसलो तर लोक म्हणतात की अरे हा का नाही दिसला. पण शो बघतात कारण त्यांचं कार्यक्रमावर प्रेम आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. काहीतरी प्लीज नका बोलू. प्लीज नका बोलू तुम्ही. तिकडे आम्ही कार्यक्रम एकत्र कसा चांगला व्हावा ना ह्यासाठी काम करत असतो. कोणा एकट्यामुळे कार्यक्रम कसा मोठा होईल हे नाही बघत आम्ही. प्लीज थांबा जरा. तुझं काय ऍक्टर व्हायचंय ना? ऍक्टर व्हायचंय. तू इथे काय सांगतो ते ऐक दाद्या. बारीक बारीक तुम्ही तिकडे. माझं काय तो ऍक्टर व्हायचंय ना तर ऍक्टर म्हणून आपल्याला काय करता येईल ना. काय ग्रो करता येईल. काय प्रोग्रेस करता येईल ह्याचा विचार कर. हास्यचित्र हे ध्येय नको ठेवूस रे. पुढे खूप मोठमोठी ध्येय आहेत. नाटक कर ना. फिल्म्स कर. वेब सिरीज कर. वेगवेगळ्या गोष्टी ट्राय आउट करून बघ. आधी मुळात ऍक्टर म्हणून वाच बघ प्रगल्भ हो आणि मग या फील्डमध्ये एंटर कर. मग काय हास्यचित्राचे ऑडिशन्स आहेत असतातच. लोक जाणार आहेत काय काय 1 महिना 2 महिना तेव्हा तुला बोलवतील. डोंट वरी. पण त्यासाठी ऑडिशन दे. त्यासाठी ऑडिशन दे. सर मला ऑडिशन असेल तेव्हा सांगा. मी नक्की सांगेन. हा फक्त एक काम कर. काय सर? तुझ्या बाबांपासून आणि माझ्या काकांपासून लांब राहा. सर ऍक्च्युली मी बाबांपासून लांब होतोच. आता काकांपासून पण राहीन. गुड म्हणलं तुला ही करतय रे दाद्या सगळं करतय. दाद्यानं लय लोकांना मोठं केलंय. की आमिर हाडकर आहे का नाही. त्याचं करिअर झालं होतं शटअप गुड नाईट. तर ह्यो त्याला म्हणलं शेअर मार्केटमध्ये गुंतव. भन्नाट होती कॉन्सेप्ट आणि खूप छान परफॉर्म केला. बघा हा सर असे काय म्हणतात. प्रसादा वा 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 वा. काका मला वाचवा. ओमकार आम्हाला दोघांना तू लांब ठेवायचा प्रयत्न करतोयस. इथे हास्यजत्रेच्या मंचावरच तू आम्हाला इतकं दूर लोटतोयस किंवा इतकं अंतर ठेवतोयस. तर काही दिवसात मी तुला माझ्या चित्रपटात कास्ट करायचा विचार करत होतो. पण आता काय करायचं मला खरोखर मला चिंतेत टाकलंयस तू. मला प्रश्न पडलाय. पण ती चिंता दूरही तूच केली आहेस तुझ्या परफॉर्मन्सनी. त्यामुळे नक्कीच मी तुला कास्ट करायचा विचार करीन ओमकार. वंडरफुल बहारदार परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. कडक परफॉर्मन्स होता. मला संकल्पना अतिशय आवडली आणि पृथ्वी तुझ्या भुवया खूप आवडल्यात मला. मस्त कॅरेक्टर होतं पीपी आणि तू ते छान वठवलंस. राऊत तू जर का 8 दिवस मला बघण्यासाठी हा शो करत असशील तर आय लव्ह यू टू. श्रमेश मस्त थोडासाच पार्ट होता पण तुझी घालमेल तुझी बेचैनी सगळं न बोलता तू बॉडी लँग्वेजमधनं तुझ्या दिसलं आम्हाला. श्यामदादा केस खूपच भारी दिसतात. मजा आली गाईज. सुंदर. मंडळी विनोदाचा हा उत्सव असाच सुरू राहणार आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा